जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यमुनातीरावनचारी। यमुनातीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरुदेव की जय। अनंत कोटि वैष्णववृंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमाप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निरविशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। माझा आवाज येतो व्यवस्थित? हरे कृष्ण। आवाज आहे का ठीक आहे ना? चला, आपल्या जव्हारच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर्व वैष्णवांचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम। कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। तर आज आपण नित्यानंद प्रभूंच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। का करणार आहोत? कुणाला आयडिया आहे? कधी आहे? कधी नित्यानंद त्रयोदशी? रविवारी आहे ना? शनिवारी आहे। ठीक। तर नित्यानंद आज एकादशी ना, एकादशी द्वादशी त्रयोदशी, गुरुवार शुक्रवार शनिवार। तर नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव दिवस नित्यानंद त्रयोदशीला आहे, तर त्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत। तर व्यवस्थित ही चर्चा करायची तर कमीत कमी 3 क्लास तरी घ्यायला पाहिजे। पण आपल्याला तर 3 क्लास आता तुम्ही परत बोर होऊन जाल त्याच्यामुळे एका दिवसातच कंप्लीट करायचं आहे। मग त्याला कमीत कमी 2 तास तरी लागणार, परंतु आता वाजतात 7:15। तर बघू, मग फास्ट पळून जेवढं होईल तेवढं करूया। तर बघा, आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना नित्यानंद प्रभू माहिती नसतील, कारण आपण नाव पण ऐकलेलं आहे नित्यानंद प्रभूंचं। मी जेव्हा इस्कॉनमध्ये आल्यावरती जेव्हा पहिल्यांदा मंदिरात गेलो तेव्हा मला कळलं की कोणीतरी नित्यानंद नावाचं आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नित्यानंद प्रभू, चैतन्य महापुरुष आपल्याला माहितीच नाहीत। त्याच्यामुळे आज आपण बघणार आहोत की बाबा नित्यानंद प्रभू कोण आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचं तत्त्व काय आहे, त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात। सगळ्यात पहिले हेच माहीत असलं पाहिजे की बाबा नित्यानंद प्रभू कोण आहेत। एकदा काय होतं, बाहेरच्या देशामध्ये इस्कॉनचा कार्यक्रम चालू होता। त्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक डान्स करत होते
तर डान्स करताना ते बोलत होते, गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल, गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल. तिथे एक नवीन नवीन व्यक्ती आला होता. अरे याच्यापेक्षा उंच होणार नाही ना. तुम्ही ते काहीतरी ठेवायला पाहिजे मग. हरे कृष्णा. मला थोडंसं जवळ पकडायला लागेल तेव्हा आवाज येईल. हां, काय करू? लॅपटॉपवर ठेवू? अच्छा. ऑलरेडी वेळ कमी त्यात आणखी. अरे ते सॉफ्ट टाईप राहत नाही. हरे कृष्ण. आता ठीक आहे? ठीक आहे ना? तर असा आपल्यासारखाच एक कार्यक्रम चालू होता बाहेरच्या देशामध्ये. तर सर्वजण डान्स करताना म्हणत होते, गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल. तो इको थोडासा कमी करावा लागेल. तर एक व्यक्ती पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये आला होता. आता बाहेरच्या देशातल्या लोकांना काय माहीत नित्यानंद काय, गौर हरी बोल काय. तर तो तिथे गेला, सगळे नाचतात म्हणून तो पण नाचायला लागला. तुम्ही बघितलं असेल बाहेरच्या देशामध्ये ना लोकांना नाचा म्हणण्याची गरज नाही पडत. चालू केली ते लगेच चालू होतात. आपल्या इथे एकदम भिंतीसारखे उभे राहतात. मी एकदा कुणाच्या क्लासमध्ये ऐकलं होतं, एक महाराज सांगत होते की लोकनाथ महाराज असे आहेत की ते झाडांना पण नाचवतात. म्हटलं झाडांना कसं काय? म्हणजे जे डिव्होटी झाडासारखे उभे राहतात त्यांना पण नाचवतात. काही काही असे असतात. तर हा व्यक्ती आला, हा नाचायला लागला, पण याला काही समजलं नाही काय बोलतायत. गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल. तर त्याला काय ऐकू आलं, व्हेअर डिड नित्यानंद गो, आय डोंट नो आय डोंट नो. तर तो असा बोला, व्हेअर डिड नित्यानंद गो, आय डोंट नो आय डोंट नो. नित्यानंद कुठं गेला, मला माहीत नाही मला माहीत नाही. तर असा सगळं डान्स झाला. त्याला वाटलं बाबा यांचा असेल काहीतरी. सगळा कार्यक्रम झाला. मग कार्यक्रम झाल्यावरती प्रसादाची वेळ होती. मग त्यानं बघितले की यांच्यापैकी सिनियर कोण दिसतं, मला त्याला विचारावं लागेल. त्यानं बघितलं की हा व्यक्ती सिनियर असावा. मग त्यांच्याजवळ जाऊन प्रसाद घेत होता. आणि प्रसाद घेत घेत त्या प्रभूजींना बोलला, प्रभूजी व्हेअर डिड नित्यानंद गो. प्रभूजी बोलला, आय डोंट नो. तर असं नको व्हायला. नित्यानंद प्रभू कोण आहेत? ठीक आहे, आपण बघूया किती समजेल. तर मी हे नित्यानंद त्रयोदशीबद्दल विचार करताना मी बघितले की आपल्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक तिथीला काही ना काही उत्सव आहे. जसे की शुक्ल पक्षाचे 15 दिवस, कृष्ण पक्षाचे 15 दिवस. तर आपल्या पहिल्या दिवसाला काय नाव आहे? हां, एकादशीचा 11वा आहे. हां, प्रतिपदा. तर प्रतिपदेला कोणता सण आहे? पाडवा, बली प्रतिपदा आणि गोवर्धन पूजा. द्वितीयेला यमद्वितीया, भाऊबीज. तृतीया तर माताजींना माहीत असायला पाहिजे, अक्षय तृतीया. चतुर्थी तर महाराष्ट्रात माहीतच असायला पाहिजे. गणेश चतुर्थी तुम्ही पटकन बोलत नाही. पंचमी पण माहीत असायला पाहिजे. वसंत पंचमी, नागपंचमी. षष्ठी तुम्हाला माहीत नसेल, षष्ठी ललिता षष्ठी आहे. सप्तमी जहानू सप्तमी. आणि अष्टमी तर सगळ्याला माहीत असली पाहिजे. अष्टमीला काय सण आहे? अरे अष्टमी. एवढे वर्षे कार्यक्रम करून तुम्हाला अष्टमीच आठवत नाहीये. जन्माष्टमी. नित्यानंद प्रभू तर खूप दूर राहिले मग. जन्माष्टमी. आणखीन दुसरं अष्टमीला काय महत्वाचं? राधाष्टमी. नवमीला रामनवमी आणि सीतानवमी. दशमीला दसरा, विजयादशमी. एकादशीला एकादशीच महत्त्वाची आहे. बहिमी एकादशी, पुत्रदा एकादशी, मोक्षदा एकादशी. द्वादशी वराह द्वादशी आजची आहे. आणि
वामन द्वादशी, ह्या 2 द्वादशी आहेत. आणि त्रयोदशी नित्यानंद त्रयोदशी. आणखीन एक महत्त्वाची दिवाळीला येते ती धनत्रयोदशी. आणि चतुर्दशी बरं झालं आठवलं ना तुमचं काही. नरसिंह चतुर्दशी 14व्या दिवशी. त्याच्यानंतरचा दिवस आहे पौर्णिमा. पौर्णिमेला कुठले सण येतो? गौर पौर्णिमा, वट पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, शरद पौर्णिमा, होळी पण पौर्णिमेलाच असते ना. तर हे झाले पौर्णिमेचे सण. अमावस्याला कोणते सण येतात? अमावस्यामध्ये खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचा एक महत्त्वाचा सण आहे. अरे माहित नाही तुम्हाला? ठीक आहे, ते पितरी अमावस्या आहे, पण खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांची महत्त्वाची अमावस्या कोणती आहे? गटारी अमावस्या. तर बघा, मी पण बघितलं खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांना ना, म्हणजे आमच्या गावामध्ये पण बाकीचे काही सण उत्सव असतात त्यांना एवढा काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे ते गोड वगैरे त्यांना एवढं काही जमत नाही. आणि जशी काही ही अमावस्या आली की ते म्हणतात अरे नाही, हे सण केलाच पाहिजे, आता किती महत्त्वाचा सण आहे, नाही ऐकलं तर परत आपल्यावरती देवाची कोप होईल, यायला ते एकदम तयार असतात. बाकीच्या सणाला काही नाही. तर एक जण काय म्हणत होता, श्रावण आते ही शाकाहारी हो जाते हो, पूरा साल भर मांस मछली खाते हो, अगर भगवान को सब कुछ पता है तो पागल किसको बनाते हो. याचे एका महिन्याचे हे यांच्यासाठी हा गटारी किंवा खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा दिवस. तर हे वाचताना मी राम विजय म्हणून जो ग्रंथ आहे ना, राम विजय का श्रीराम विजय? श्रीराम विजय. त्याच्यामध्ये एक वाचलं मी की जेव्हा हनुमानजी श्रीलंकेला जातात आणि अशोका वाटिकेमध्ये सीताजींचा शोध घेतात, तेव्हा पण काही राक्षसांसोबत लढाई होते. तर वेगवेगळे लोक येऊन त्यांच्याशी लढत असतात. तर तिथे वर्णन आहे की तिथे एक राक्षस होता, त्याचं नाव होतं जंबूमाली. आणि जंबूमालीची काय विशेषता होती, त्यानं दारूचा स्विमिंग पूल बनवला होता. तिथे असं लिहिलं आहे, दारूचं त्याच्यातच राहायचा, इच्छा झाली की स्ट्रॉ टाकायचा आणि पिऊन घ्यायचा. असा एक जंबूमाली होता. एकदा काय होतं, एक दारू पिऊन व्यक्ती गटारी अमावस्यानंतर एकदम फुल होता, मग घराकडे चालत चालत जात होता. तर घराकडे चालत जात असताना मग रस्त्यामध्ये 2 मुली पण उभ्या होत्या. तर त्या दोघींचं भांडण चालू होतं. तर एक जण बोलली, तुला हाच दारुडा नवरा मिळो. तर मग दुसरी बोलली, नाही तुला हाच दारुडा नवरा मिळो. तर तो व्यक्ती बोलला, मग मी थांबवू का जाऊ? तुमचा निर्णय काय आहे? तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथी आहेत. जर आपण प्रतिपदापासून सुरुवात केली आणि पौर्णिमा आणि अमावस्या केली तर एका 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 दिवसाचा एक एक क्लास होऊ शकतं. ॲक्च्युली जास्त पण क्लास होऊ शकतात. प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे. तर आज आपण या सगळ्या वेगवेगळ्या तिथीपैकी एक महत्त्वाची तिथी आहे त्रयोदशी. आणि या त्रयोदशीला नित्यानंद महाप्रभू, नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव दिवस आहे. म्हणून आपण नित्यानंद त्रयोदशीच्या निमित्ताने नित्यानंद प्रभूंबद्दल चर्चा करणार आहोत. तर या श्लोकामध्ये काय बघितलं, कृपा सिंधू भक्तिदाता प्रभू बलराम, अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम. तर नित्यानंद प्रभू, बलराम आणि लक्ष्मणजी यांच्यामध्ये एक संबंध आहे. तो संबंध काय आपण बघूयात. तर मला सांगा, प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असते? गुरु. का बरं? गुरु का महत्त्वाचा? आई वडील महत्त्वाचे नाहीत? आई वडील जास्त महत्त्वाचे की गुरु जास्त महत्त्वाचे? अरे चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आज तर लाईव्ह पण नाही आहे. कोणी कमेंट करणार नाही. गुरु जास्त महत्त्वाचे आहेत. कारण असं म्हटलं जातं, जन्मना जायते शूद्रा संस्कारात भवे द्विज.
की जन्माने प्रत्येकजण शूद्रच आहे. जेव्हा गुरुचा अनुग्रह मिळतो, गुरूंचं मार्गदर्शन मिळतं, तेव्हा व्यक्तीचा खरा जन्म होतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक जन्म होतो. म्हणून प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे गुरु. आता गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे? तो सिद्धू म्हणतो ना, ओ गुरु हो जा सुरू. गुरुचा अर्थ काय? ठीक आहे, तुम्ही कधी ऐकला नसेल. गुकारस्तु अंधकारो वय रुकारस्तन निरोधक. अंधकार निरोधत्वात गुरु तत्व विदो विदू. गुरुपैकी गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि रूचा अर्थ आहे जो दूर करतो. म्हणून जो आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतो त्या व्यक्तीला म्हणायचं गुरु. गुरु अंधार दूर करतो म्हणजे ते महावितरणमध्ये आहेत का वायरमॅन आहेत का लाईनमॅन आहेत? कसं काय अंधार दूर करणार? तुमच्या घरी अंधार कोण दूर करतं? ट्यूबलाईट का गुरु? ट्यूबलाईटच दूर करते. मग इथे तर सांगतात की आपल्या आयुष्यातला अंधकार गुरु दूर करतो. एक जण असा बोलला, अगर हाथ पकड़ना है तो उसका पकड़ो जो कभी हाथ ना छोड़े, जैसे बिजली की तार. तर गुरु जे आहेत तो कुठला महत्त्वाचा अंधकार दूर करतात की आपल्या अस्तित्वाबद्दल. मुख्य अंधार काय आहे की आपल्याला हेच माहिती नाही आहे की मी कोण आहे, या जगाचा अर्थ काय आहे, एवढ्या समस्या काय आहेत, मृत्यू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसण्याला म्हणतात अज्ञान. आणि अज्ञान हे अंधकाराचं प्रतीक आहे. आपण म्हणतो ना तमसोमा ज्योतिर्गम. तिथं तमस म्हणजे अंधकार. तर अंधकार म्हणजे हा अंधकार नाही, ज्ञानाचा अंधकार किंवा अविद्येचा अंधकार. तर गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये हा अज्ञानाचा किंवा अविद्येचा अंधकार दूर करतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचे आहेत. बघा, गुरु एवढे महत्त्वाचे आहेत की इस्कॉनमध्ये जर सकाळचा तुम्ही कार्यक्रम बघितला तर एकदम जी सुरुवात होती ती भगवंताच्या गायनानं होती का कशाच्या गायनानं होती? आरती करतोय आपण कृष्णाची, पण गीत जे आहे ते गुरुअष्टकम, गुरुबद्दल आहे. संसार दावानल लीढ लोक त्राणाय कारुण्य घन घनात्वं प्राप्तस्य कल्याणाय अर्णवस्य वंदे गुरौ श्री चरणारविंदम. ज्यांना येत नाही ते सकाळी मंगलारतीला येत नसतील. उद्या सकाळी मंगलारती आहे, हरिगुरु प्रभू बोलले, या तुम्हाला माहिती आहे. तर असे खूप 8 छान कडवे आहेत. आता परत विषयांतर होईल. तर सकाळची पहिली भगवंतांची पूजा आहे. तर त्या पूजेमध्ये आपण भगवंतांचं गीत न गाता गुरूंचं गीत गातो. म्हणजे यावरून आपण समजू शकतो की किती जास्त गुरुचं महत्त्व आहे. असं म्हणतात ना, काय साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रे उक्तस्तथा भाव्यत एव सद्भि किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य वंदे गुरौ श्री चरणारविंदम. की गुरुची उपासना किंवा गुरूंचा आदर हा भगवंतांसारखा केला पाहिजे. म्हणजे शिष्यासाठी गुरु हा देव आहे. पण जर तो गुरु म्हणत असेल मी देव आहे, तर मग त्या गुरुला त्यागलं पाहिजे. पण शिष्यासाठी त्याने जशी भगवंतांची पूजा, भगवंतांची काळजी घेतली जाते तसाच आदर गुरूंना पण दिला पाहिजे. एकदा प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत प्रचार करत होते तर ते कुठे पण जायचे तर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांचे शिष्य एअरपोर्टला यायचे. तर एकदा एका ठिकाणी उतरले तर त्यांनी एकदम खूप महागडी कार आणली होती. मला वाटतं काहीतरी लिमोझिन असं काहीतरी नाव, रोल्स रॉयस. तर एवढी महागडी कार. आणि जेव्हा प्रभुपाद त्याच्यामध्ये बसत होते तर रिपोर्टर व्यक्ती प्रश्न विचारायला आला. तर तुम्ही जर प्रभुपादांचे हे कधी रिपोर्टरसोबतचे संवाद वाचले ना तर तुम्हाला हे बघायला मिळेल की प्रभुपाद किती पटकन उत्तर द्यायचे आणि किती व्यवस्थित उत्तर द्यायचे. तर एक पत्रकार बोलला, अरे स्वामी जी आप तो स्वामी हैं, इतनी महंगी गाड़ी में क्यों बैठ रहे? स्वामी जी को तो पैदल चलना चाहिए. प्रभुपाद बोले, अरे ये क्या गाड़ी है,
इसमें तो लोखंड है, पत्थर पत्थर नहीं, लकड़ी है, रबर है। गुरु के लिए तो सोने की गाड़ी लाना चाहिए क्योंकि गुरु का सम्मान भगवान के सम्मान के बराबर होता है। भगवान को क्या रबर की गाड़ी में बिठाएंगे क्या? तर ते रिपोर्टरला समजलं नाही आता काय उत्तर देऊ. तर प्रभुपादांनी त्याच्यातून हे दाखवले की बाबा गुरुबद्दल शिष्याच्या मनात काय भाव असला पाहिजे. परंतु त्याच प्रभुपादांबद्दल जेव्हा इस्कॉनमध्ये सुरुवातीला काही भक्त बोलायला लागले की प्रभुपादच कृष्ण आहेत. बघा, प्रभुपादांनी प्रचार करायला सुरुवात केली, काही ठिकाणी सेंटर उघडले, नवीन भक्त तयार झाले. आणि कधी कधी काय होतं, सत्संगामध्ये काही काही भक्तांचा गट तयार होतो. ते काहीतरी वेगळी चर्चा करणार, तो गट काहीतरी वेगळी चर्चा करणार, असा एक गट तयार झाला. तर ते लोक काय बोलायला लागले, प्रभुपाद आपल्याला सांगत नाही पण प्रभुपादच कृष्ण आहेत. प्रभुपादांनी काय करायला पाहिजे असं बोलल्यावर? काय करायला पाहिजे? अरे एवढी चर्चा केली. सामान्यतः जर बघा, आपल्याकडे काही लोक काय म्हणतात की मीच राम आहे, किंवा कोणी म्हणतं मीच कृष्ण आहे, असे बरेच अवतार आहे, कोणी म्हणतं मीच कल्की आहे. आणि अशा लोकांना जाऊन जर विचारलं ना, अरे तुम्हाला लोक राम म्हणतायत, कृष्ण म्हणतायत, मग तुम्ही तुम्ही कसा काय स्वीकार करता? तर त्यांचं उत्तर काय असतं, मी तर त्यांना म्हणत नाही राम म्हणा म्हणून. आता ते बोलतात तर त्यांचं भावना मी कशाला दुखू. इथे प्रभुपादांना एक गट असा बोलत होता की कृष्णच प्रभुपाद होऊन आले. तर प्रभुपादांनी त्या सर्व गटाला इस्कॉनमधून बाहेर काढलं. त्याच्यामध्ये 4-5 संन्यासी होते. एवढे आता नेमकंच अमेरिकेत प्रचार सुरू झाला, थोडेफार भक्त मिळाले, त्यातले महत्त्वाचे लोकच बाहेर काढून दिले तर किती प्रॉब्लेम होईल. पण प्रभुपादांनी असा विचार केला नाही की ठीक आहे यांना राहू द्या, चालेल असं बोललं तरी. कारण हे सिद्धांताच्या खूप विरुद्ध आहे. जर कोणत्याही व्यक्तीला आपण ईश्वर म्हणायला लागलो तर खूप मोठी समस्या तयार होते, कारण जीव कधी ईश्वर होऊ शकत नाही. तर त्यामुळे प्रभुपादांनी त्यांना इस्कॉनमधून बाहेर काढलं. मग काही वर्षानंतर त्यांनी चूक मान्य केली आणि परत इस्कॉनमध्ये आले. तर गुरुचं एवढं महत्त्व आहे. सगळं शेवटचं कडवं काय आहे, यस्य प्रसादात् भगवत प्रसादो यस्य प्रसादान्न गति कुतोऽपि ध्यायनस्तु वांस्तस्य यशस्वी संध्यां वंदे गुरो श्री चरणारविंदम. गुरुच्या प्रसादाशिवाय म्हणजे गुरुच्या कृपेशिवाय भगवंतांची कृपा मिळणार नाही. बघा, कधी कधी समजा काही लोकांची काय टेंडन्सी असते की भगवंतांना महत्त्व द्यायचं पण इतर वैष्णवांना नाही महत्त्व द्यायचं. तर अशा प्रकारच्या भक्ताला म्हणतात कनिष्ठ अधिकारी. अर्चयामेव हरे पूजां श्रद्धया हते न तद्भक्तेषु चान्येषु स भक्त प्राकृतः स्मृतः. असा कनिष्ठ अधिकारी व कनिष्ठ भक्त असतो जो भगवंतांना महत्त्व देतो पण गुरुला देत नाही किंवा इतर वैष्णवांना देत नाही. तर भगवान शंकर पार्वतीला बोलले, आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनं परम तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. की सर्व देवतांच्या आराधनामध्ये सर्वात महत्त्वाची आराधना कोणाची आहे? आराधनानां सर्वेषां विष्णुर आराधनं परम, ही कुणाची? आणि पुढच्या वेळेत काय म्हणतात, तस्मात् परतरम देवी. आता ही देवी कोण आहे? बायको, त्यांच्या बायकोला देवी म्हणतात बघा ते. प्रभूजी घरी ट्राय करा, म्हणून देवी आहे. तस्मात् परतरम देवी तदीयानां समर्चनम. की सर्व देवी देवतांच्या आराधनेमध्ये विष्णूची आराधना सर्वश्रेष्ठ आहे आणि भगवान विष्णूच्या आराधनापेक्षा तदीयाची आराधना सर्वश्रेष्ठ आहे. आता हा तदीया कोण आहे? तदीया म्हणजे जे काही भगवंतांशी निगडीत आहेत, जसे की आपल्या चर्चेशी संबंधित गुरु. तर सर्वात महत्त्वाची आराधना भगवंतांची आहे, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची आराधना साधकासाठी गुरुची आहे. पण गुरु हे विष्णू आहेत असा अर्थ नाही होत इथे. तर त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. भागवतामध्ये भगवंत म्हणतात, अर्चयाम एव हरे, नाही काय तो,
न मर्त्य बुद्ध सूयेत सर्व देवमय गुरु. की बाबा गुरुला एक मर्त्य साधारण व्यक्ती नाही समजलं पाहिजे, की गुरु हा सगळ्या देवतांचा प्रतिनिधी आहे. तर हे गुरुबद्दल आपण काय चर्चा करतोय? कारण बलरामजी, लक्ष्मण आणि जे बलराम नित्यानंद होऊन आले हे गुरुतत्व आहेत. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या तिघांचं अनन्य महत्त्व आहे. आता गुरुतत्व म्हणजे कसं? आता समजा आपण बोललो की अग्नी एक तत्व आहे, अग्नितत्व. आता तुम्ही ते माचीसच्या काडीपेटीची अग्नी असू शकते, किंवा वनव्याची अग्नी असू शकते, किंवा ज्वालामुखीची अग्नी असू शकते. परंतु सगळी अग्नी शेवटी काय? अग्नितत्व आहे. म्हणजे अग्नितत्व म्हटली कुठली अग्नी आली त्याला आपण अग्नितत्व म्हटणार, बोलणार. तर गुरुतत्व म्हणजे काय? की कोणताही व्यक्ती असो, कोणी शिक्षा गुरु असेल, कोणी दीक्षा गुरु असेल, कोणी पथप्रदर्शक गुरु असेल, कुठल्याही प्रकारचा गुरु आहे तर तो गुरुतत्वाचा प्रतिनिधी आहे. गुरुतत्व कोण आहे? अरे आता सर सांगितलं ना. बघा मी तुम्हाला हे काय कसं सांगतोय बघा, की पहिल्यांदा आपण नित्यानंद त्रयोदशीमुळे नित्यानंद प्रभूंबद्दल चर्चा करतोय. तर नित्यानंद प्रभू कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी गुरुचं महत्त्व समजावं लागेल. मग त्यावरून आपण गुरुच्या संदर्भात चर्चा केली, की गुरुवाष्टकमध्ये काय सांगितलं आहे, भगवान शंकरांनी पार्वतीला काय सांगितलं. आणि ही सर्व चर्चा करून कशासाठी चर्चा केली? कारण नित्यानंद प्रभू गुरुतत्व आहेत. आणि नित्यानंद प्रभू या श्लोकात कुणाला म्हटलंय? कृपा सिंधू भक्तिदाता प्रभू बलराम अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम. तर जे बलरामजी आहेत ते चैतन्य लीलेमध्ये नित्यानंद प्रभू होऊन आले. आणि तेच बलरामजी श्रीराम लीलेमध्ये कोण होते? लक्ष्मणजी. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका दृष्टिकोनातून भगवंतांपेक्षा पण जास्त महत्त्व गुरुच आहे. आता असं बोलल्यावरती साहजिक आहे की त्या व्यक्तीने स्वतःला ईश्वर नाही म्हणायला पाहिजे, हे समजून घ्या. तर असं मला एक उदाहरण सांगा की एक व्यक्ती होता की ज्याने भगवंतांना महत्त्व दिलं पण गुरुला महत्त्व दिलं नाही. त्याच्यामुळे त्याला खूप त्रास झाला. असं कोण होता ना? बली महाराजांनी भगवंतांना महत्त्व दिलं, गुरुला. पण ते तर त्यांचे गुरु तर मटेरियलिस्टिक होते ना, पॉझिटिव्ह सेन्समध्ये. सुग्रीव जेव्हा किष्किंधा कांडमध्ये हनुमानजी राम लक्ष्मणना भेटले, तेव्हा राम लक्ष्मणला घेऊन हनुमानजी सुग्रीवकडे गेले, जो की तिथल्या पर्वतांमध्ये राहत होता. तर तिथे गेल्यावरती सुग्रीवनं काय केलं की श्रीराम आले ना तर त्यांना बसण्यासाठी आसन दिलं, परंतु लक्ष्मणजींना काही सन्मान दिला नाही. तर ही गोष्ट हनुमानजीच्या लक्षात आली की बाबा हा भगवंतांना महत्त्व देतोय पण गुरुतत्वाला महत्त्व देत नाही आहे सुग्रीव. म्हणून हनुमानजी तर सर्व विद्यावान आहे, त्यांनी लगेच लक्ष्मणजींना आसन दिलं. तर ही गोष्ट शिकण्यासाठी पुढे काय झालं, जेव्हा त्यांची मैत्री वगैरे झाली, नंतर श्रीराम बोलले की ठीक आहे, मी तुला तुझं राज्य परत करून देईल, तू वालीसोबत युद्ध कर. जेव्हा सुग्रीव वालीसोबत युद्ध करायला जातो तर वाली त्याची खूप पिटाई करतो, म्हणजे एकदम हाडं खिळखिळी करून टाकतो. आणि मग सुग्रीव परत येतो आणि श्रीरामांना म्हणतो की अरे मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला, तुम्ही बोलले मी तुला वाचवेल आणि तुम्ही तर धोका दिला. तर श्रीराम बोलले बघ तू आणि तुझा भाऊ दोघे सारखेच दिसता, मग मला कसं कळणार कोण आहे, आणि चुकून तो बाण तुला लागला असता तर मग आता काय करायचं. तर श्रीराम बोलले की लक्ष्मणजी तुझ्या गळ्यात एक माळ घालतील, मग मला कळेल की वाली कोण आहे आणि सुग्रीव कोण आहे. लक्ष्मणजींनी माळ घालणे याचा अर्थ काय? लक्ष्मणजी कोण आहेत? नाही, गुरुने माळ घालण्याचा अर्थ काय आहे? अरे गुरुचा आशीर्वाद आहे ना. ठीक आहे, जास्त टेक्निकल होतंय का? तर जेव्हा लक्ष्मणजी सुग्रीला माळ घालतात
आणि त्यावेळेस सुग्री मग वालीसोबत युद्ध करायला जातो, तेव्हा श्रीराम वालीला मारतात. आता असं शक्य आहे की श्रीरामांना वाली कोण आहे सुग्री कोण आहे समजणार नाही? श्रीरामांना तर सगळ्याच गोष्टी समजतात. वाली कोण आहे आणि सुग्री कोण आहे का नाही समजणार? वालीच्या हृदयात पण तेच आहेत आणि सुग्रीच्या हृदयात पण तेच आहेत. परंतु त्यांनी असं का केलं की याच्यातून हे शिकायला की जर तुम्ही गुरुला, भगवंतांना तर महत्त्व देताय, पण गुरुला जर महत्त्व नाही दिलं तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे इस्कॉनमध्ये पण बऱ्याचशा लोकांना चैतन्य महाप्रभू माहिती आहेत, पण नित्यानंद प्रभू माहिती नाही. त्याच्यामुळे चैतन्य महाप्रभू माहीत असणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याच्या एवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे नित्यानंद प्रभू माहीत असणं. कारण नित्यानंद प्रभू गुरुतत्व आहेत. जोपर्यंत नित्यानंद प्रभूंचा आशीर्वाद मिळणार नाही तोपर्यंत कुणाला चैतन्य महाप्रभूची प्राप्ती होणार नाही आणि राधाकृष्णांच्या अंतरंग लीलेमध्ये तर प्रवेश कधीच मिळणार नाही. त्याच्यामुळे भगवंतांशी कोणत्याही रसामध्ये, समजा साख्य रस आहे किंवा वात्सल्य रस आहे किंवा माधुर्य रस आहे, कुठल्याही रसामध्ये भक्ती प्राप्त करायची असेल किंवा संबंध निर्माण करायचा असेल तर सगळ्यांना एका व्यक्तीकडूनच जावं लागतं. ती व्यक्ती कोण आहे? अरे यार, तुम्ही आज एकदम परत रिपीट करू का? नित्यानंद त्रयोदशीच्या संदर्भात चर्चा करताना मी गुरुतत्वाबद्दल तुम्हाला परत परत का सांगतोय? कारण बलराम, नित्यानंद प्रभू आणि लक्ष्मण हे गुरुतत्व आहेत. आणि सर्व शास्त्र सांगतं की गुरुतत्वाला किंवा गुरुच्या आशीर्वादाशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जोपर्यंत नित्यानंद प्रभूंचा अनुग्रह मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला चैतन्य महाप्रभू समजणारच नाही. आणि भगवंतांसोबत जो वेगळा आपला रसामध्ये जी भक्ती आहे, साख्यरस, दास्यरस, वात्सल्य रस, ते तर खूप दूरची गोष्ट आहे. त्याच्यामुळे नित्यानंद प्रभूंना जाणणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज मी थोडंसं, याच्यानंतर लीला पण आहे, पण म्हटलं आधी थोडंसं तत्त्वज्ञान सांगावं. ठीक आहे, आपण मंगलाचरणमध्ये एका ठिकाणी नित्यानंद प्रभूंचं नाव घेतलं. कुणाला माहिती आहे कुठं घेतलं? आता मंगलाचरणमध्ये पंचतत्वाकाम बोललो नाही. आपण मंगलाचरण करतो ना. बरं ठीक आहे, मंगलाचरण म्हणजे प्रत्येक क्लासच्या आधी आपण जे म्हणतो ना, ओम अज्ञानातिमिरंधस्य, तर याच्यामध्ये नित्यानंद प्रभूंचं नाव कुठे आलं? हां, ते तेवढं सिंपल. बरं ते सोडून कुठे आलं नित्यानंद प्रभूंचं नाव? ओम अज्ञानतिमिरंधपासून नमो महावदन्यायपर्यंत. जय श्रीकृष्ण चैतन्य, ते तर एकदम सिंपल आहे, ते कुणाला पण येईल. सांगा बघा, आपण किती वर्षापासून इथं कार्यक्रम करतोय. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? अरे नित्यानंद प्रभू तरी बोला यार, एवढं डल कसं काय होत आहे? मला एकदम कॉम्प्लेक्स आला. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे? नित्यानंद प्रभू. तर आपण एवढ्या वर्षापासून कार्यक्रम करतोय तर मंगलाचरणमध्ये नित्यानंद प्रभू असलेच पाहिजे. कारण आपण असं बोलतोय की गुरुच्या अनुग्रहाशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. सुग्रीच्या उदाहरणावरून बघितलं. आपल्याला पण जर चैतन्य महाप्रभूंचा अनुग्रह पाहिजे असेल तर नित्यानंद प्रभूच्या कृपेशिवाय मार्ग नाही. त्यामुळे आपण मंगलाचरणमध्ये नित्यानंद प्रभूंचं नाव घेणारच. तर कुठे नाव त्यांचं आहे? त्यांचं नाव इनडायरेक्टली नाही, डायरेक्ट नाव. ठीक आहे, मी सांगतो, तुम्हाला कदाचित मुश्किल आहे. साधवैतम सावधूतम परिजन कृष्ण सहितम. तर ते अवधूत जो आहे ते नित्यानंद प्रभू आहे. साधवैतम म्हणजे अद्वैताचार्य, सा अवधूतम, तर नित्यानंद प्रभूला नित्यानंद अवधूत म्हणायचे. साधवैतम सावधूतम परिजन सहितम कृष्ण चैतन्य देवम. अद्वैताचार्य नित्यानंद प्रभू आणि इतर परिजनासह सोबत असलेल्या चैतन्य महाप्रभूंना नमस्कार आहे. आता हे लक्षात ठेवा, कुठे मंगलाचरणमध्ये नित्यानंद प्रभू येतात. तर बऱ्याचदा शास्त्रामधून पण काय होतं की एक तर आपल्याकडच्या लोकांना चैतन्य महाप्रभू स्वीकारायला थोडीशी प्रॉब्लेम होतो. कारण आपल्याला काय वाटतं की अरे हे तर बंगालचे देव आहेत, यांचं तर नाव कधी ऐकलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जर आपण असा विचार करायला लागलो, मग अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन आणि ते आफ्रिकन लोकांनी काय विचार करायला पाहिजे?
त्यांचं तर कृष्ण पण जन्मलं नाही, राम पण जन्मलं नाही, नित्यानंद प्रभू पण नाही, कोणीच नाही. ते तर भक्ती घेत आहेत. म्हणजे जर आपण एवढी संकुचित वृत्ती ठेवत असू की ते बंगालचे आहेत म्हणून आमचे देव नाही, म्हणजे हे खूप कठीण आहे. कृष्ण पण आपले नाही, ते तर उत्तर प्रदेशचे आहेत. समजा चुकून नंतर 2 देशाचे भाग, भारताचे 2 भाग झाले, उत्तर प्रदेश तिकडे गेला, आपण इकडे आलो, आपण काय म्हणणार, ते दुसऱ्या देशातला कृष्ण आहे, आपला नाही आहे. राम पण उत्तर प्रदेशातलेच आहेत. तर ही आपली शारीरिक स्तरावरची जी विचार करण्याची पद्धत आहे. भगवंत कुठेही अवतीर्ण होऊ शकतात. तर बऱ्याचदा काय होतं, पाश्चिमात्य देशातल्या लोकांना हा मनामध्ये डाऊट नसतो, अरे चैतन्य महाप्रभू तिकडचे का कृष्ण इकडचे, त्याच्यामुळे ते काय पूर्ण मनोभावाने भक्ती घेतात. परंतु आपल्याकडच्या लोकांमध्ये नेहमी मनामध्ये काही ना काही शंका असते, रे नक्कीच हे आहेत का ते नाही आहेत. तर चैतन्य महाप्रभूबद्दल ते कृष्ण आहेत म्हणून शास्त्रामध्ये भरपूर संदर्भ आहेत. जसं की एकदा जेव्हा गर्गाचार्य कृष्णाचं नाव ठेवायला आले होते नंद महाराजांकडे, तेव्हा ते बोलले, आसन वर्णास्त्रयो हि अस्य गृणंतो अनुयुगम तनु शुक्लो रक्तस तथा पीत इदानीम कृष्णताम गता. गर्गाचार्य बोले, हे नंद महाराज, हा मुलगा प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो आणि प्रत्येक युगामध्ये याचा वेगवेगळा रंग असतो. कधी याचा रंग पांढरा सफेद असतो, धवल असतो, कधी लालसर असतो आणि कधी पिवळा असतो, आणि आता हा मुलगा निळा रंग घेऊन आलाय. तर हा पिवळा रंग कुणाचा आहे? चैतन्य महाप्रभूंचा आहे. कारण याच्यापूर्वी पिवळ्या रंगाचा कुठला अवतार नाही झाला आहे. ठीक आहे, तुम्हाला जास्तच कठीण जात असेल की सोपं उदाहरण कोणतं सांगू? कृष्णवर्णम तिशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय रेजंती ही सुमेधसा. कलियुगामध्ये कोण आहे कृष्ण? की तो असा आहे, कृष्णवर्णम तिशा अकृष्णम. तो कृष्णाचं नेहमी वर्णन करत राहील, म्हणजे त्याच्या मुखामध्ये नेहमी हरिनाम राहत राहील, हरिनाम असेल, पण त्विषा अकृष्णम. त्याच्या शरीराचा रंग कृष्णासारखा नसणार. चैतन्य महाप्रभूंचा रंग कुठला आहे? गौर किंवा गोल्डन आहे ना, राधाराणीचा तप्त कांचन म्हणजे गोल्ड, मोल्टन गोल्ड. तर कृष्णवर्णम तुषा अकृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम. की कलियुगामध्ये भगवान कृष्ण जे आहेत त्यांची अंगकांती पिवळ्या रंगाची आहे, परंतु ते नेहमी हरिनाम घेत राहतील आणि आपल्या पार्षदासोबत संकीर्तनाचा प्रचार करतील. तर कोणी संकीर्तनाचा प्रचार केला आता? अरे यार, जास्त तुम्हाला वाटतं टेक्निकल होतं की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की चैतन्य महाप्रभूच कृष्ण आहेत हे आपल्याला विश्वास ठेवायला कठीण जातं, कारण आपल्याला वाटतं की बंगालमध्ये आले, काय माहिती आहेत की नाही आहेत. परंतु असं नाही आहे, याला शास्त्राचे प्रमाण आहेत. आता मी तुम्हाला हे दोन्ही जे श्लोक सांगितले ते भागवतामधले आहेत. नंतर महाभारतामध्ये पण येतं, सुवर्णवर्ण हेमांगो वरांगा चंदनांगदी संन्यासकृत समशांतो शांता निष्ठी परायणा, निष्ठा शांती परायण. याच्यामध्ये आहे ना ते विष्णू सहस्त्रनाम. तर सुवर्णवर्ण हेमांगो, ज्याचा वर्ण सुवर्ण आहे आणि अंग हेमासारखं आहे. हेम म्हणजे कोण? हेमा मालिनीचं नाव काय? हेम म्हणजे सोनं. तर सुवर्णवर्णो हेमांगो वरांगा चंदनांगदी, की तो आहे ज्याचा अंगकांती सुवर्ण रंगाची आहे आणि तो संन्यास घेऊन असेल, तो कृष्ण. तर तसं कोण आहे कृष्णाने? याच्या आधी असा कुठला अवतार घेतला ज्याच्यामध्ये सुवर्ण रंग होता? म्हणून चैतन्य महाप्रभू कोण आहेत? चैतन्य महाप्रभू कोण आहेत? ठीक आहे, तात्पुरता विश्वास तरी ठेवा की चैतन्य महाप्रभू. पण आता काय, मी फक्त तुम्हाला बोलून गेलो की चैतन्य महाप्रभू कृष्ण आहेत, नित्यानंद बलराम आहे, तर तुम्हाला कसं वाटेल, अरे यांनी यांचा पाठ पढवला आणि सांगून गेले. तसं तुम्हाला वाटू नये म्हणून मी तुम्हाला काही संदर्भ सांगितले की बाबा माझ्या म्हणण्यानुसार नाही आहे. आता मी पण जेव्हा पहिल्यांदा मायापूरला गेलो होतो ना, तर मला पण तेव्हा हाच प्रश्न आला, यार कशावरून विश्वास ठेवायचा की हेच कृष्ण आहेत म्हणून, कारण आपण तर यांच्याबद्दल कधीच ऐकलं नाही महाराष्ट्रामध्ये. मग नंतर जेव्हा शास्त्रामध्ये ऐकून कळलं की संदर्भ आहेत जे की चैतन्य महाप्रभूंना सिद्ध करतात, मग तेव्हा श्रद्धा निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि एकदा चैतन्य महाप्रभूवरती श्रद्धा आली की मग नित्यानंद प्रभू समजायला काही कठीण नाही आहेत. जसे की नरोत्तमदास ठाकूर सांगतात,
अरे बापरे, हरे कृष्ण, ये तो पहली बार हुआ ऐसा. हरे कृष्ण हरे कृष्ण, येईल की नाही येईल? हरे कृष्ण आली वाटते, आली. हां, तर नरोत्तमदास ठाकूर एका गीतामध्ये म्हणतात, व्रजेंद्र नंदन जेई सचिसुत हैलो सेई, निताई हैलो बलराम. बलराम हैलो निताई असायला पाहिजे. हां, व्रजेंद्र नंदन जेई सचिसुत हैलो सेई, बलराम हैलो निताय. व्रजेंद्र हां, बघा नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात, व्रजेंद्र नंदन जेई निताई सचिसुत हैलो सेई, बलराम हैलो निताय. दीनहीन यत छिलो हरिनाम उद्धरिलो, तार साक्षी जगाई मधाई. जसे की या श्लोकामध्ये पण आपण बघितले की बलरामजीच नित्यानंद प्रभू आहेत आणि वैष्णव आचार्यांच्या लिखाणामध्ये पण आढळतं. तर हे झालं नित्यानंद प्रभूंचं तत्त्व, की हे सर्व मी तुम्हाला कशासाठी सांगितलं, की नित्यानंद प्रभू कोण आहेत हे कळण्यासाठी. आता मला सांगा, नित्यानंद प्रभू कोण आहेत? बलरामजी. आणखीन तत्त्वज्ञानानुसार गुरुतत्व. कोणताही गुरु असेल, शिक्षागुरु, दीक्षागुरु, पथप्रदर्शक गुरु, तर सगळे हे नित्यानंद प्रभूचेच प्रतिनिधी आहेत. आणखीन एक श्लोक आहे की नित्यानंद प्रभू कोण आहेत म्हणून. सर्व रूपे आस्वादये कृष्ण सेवानंद, सेई बलराम गौर संग नित्यानंद. तर भगवंतांची वेगवेगळ्या रसामध्ये जो सेवा करण्यात आनंद घेतात. आता बघा, आध्यात्मिक जगतामध्ये ना कृष्णाची चप्पल, म्हणजे त्यांच्या चप्पलला काय म्हणणार, पादुका. हे आपल्याकडे कृष्णाचा बूट ते नाही बरे, कृष्णाची पादुका, कृष्णाचा बेड, कृष्णाचे कपडे, त्यांच्या गळ्यातली माळ, हे सर्वजण कोण आहे माहिती आहे? हे सर्व बलराम आहेत. बलरामाजीचेच विस्तारित रूप आहेत. तर बलरामजी कृष्णाची सर्व रसांमध्ये सेवा करतात. तर तेच बलरामजी नित्यानंद प्रभू आहेत. म्हणून ते काय बोलतात की सर्व रूपे आस्वादे कृष्ण सेवानंद. सगळ्या रूपांमध्ये, सगळ्या प्रकारांमध्ये कृष्णाच्या सेवेचा आनंद घेणारे बलराम जे आहेत, तेच गौरांग महाप्रभूसोबत कोण होऊन आले? सेई बलराम गौर संगे नित्यानंद. तर आता तुम्हाला वाटेल की ठीक आहे, हे बंगाली व्हर्स आहेत, तर एक संस्कृत श्लोक बघू, तिथे तुम्हाला आणखी नित्यानंद प्रभूंची ओळख कळून जाईल. माझा प्रयत्न काय आहे की नित्यानंद प्रभू कोण आहे ते समजायला पाहिजे, नंतर पुढच्या गोष्टी करता येतील. तर हा श्लोक गाऊया. वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितो, गौडोदये पुष्पवंतो, चित्रौ छंदो तमोनुदो. ही कोणती भाषा आहे? बंगाली, संस्कृत. आता मग तुम्हाला थोडा विश्वास आला असेल बंगालीमध्ये काय लिहिलं. तर काय म्हणतात, वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद सहोदितो. जे कृष्ण आहेत ते चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूसोबत त्यांचा उदय झाला. उदय म्हणजे असा सूर्योदय होतो. तर सूर्योदय कुठे होतो की आपण बघतो ना, असं डोंगराच्या मागून वगैरे सूर्योदय दाखवतात. तर यांचा उदय कुठं झाला आहे? गौडोदय पुष्पवंत. तर याच्यामध्ये एक पुष्पवंत म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की सूर्य आणि चंद्र दोन्ही एकाच वेळेस उगवले. असं कधी झालं इतिहासामध्ये? परंतु चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू जेव्हा आले तेव्हा ते दोघं सूर्य आणि चंद्रासारखे आहे, ते दोघं एकत्रच आले. आता चैतन्य महाप्रभूला सूर्य का म्हटलं असेल आणि नित्यानंद प्रभूला चंद्र का म्हटलं असेल? बरं ठीक आहे, अंगकांती. आणखीन सूर्य काय करतो, चंद्र काय करतो? हां, शीतलताचं काय ॲप्लिकेशन? बघा, या श्लोकामध्ये काय सांगितलंय की बाबा जे कृष्ण आहे ते चैतन्य महाप्रभू आणि जे बलराम आहे ते नित्यानंद, दोघंही गौड देशामध्ये, म्हणजे जो तिकडचा भाग आहे त्याला गौड देश म्हणतात. या गौडा देशाच्या पूर्वेकडे दोघंही एकाच वेळेस उगम पावले. आणि ते दोघं कोण आहेत? पुष्पवंत, म्हणजे एक चंद्र आहे आणि एक सूर्य आहे. तर चैतन्य महाप्रभू सूर्य आहेत, म्हणजे जसा सूर्य आपल्या प्रकाशाने अंधकार दूर करतो
तसे चैतन्य महाप्रभू जीवाच्या अज्ञानाचा अंधकार दूर करतात. आणि नित्यानंद महाप्रभूंना चंद्र म्हटलंय की जसा चंद्राचा प्रकाश कसा असतो, एकदम गरम. बरं ठीक आहे, चंद्राचा प्रकाश शीतल असतो म्हणून आपण एक पदार्थ त्याच्या खाली ठेवतो. कोणत्या दिवशी? एक आणखीन पौर्णिमा भेटली. तर हेच आहे, होमिओपॅथीच्या औषधांमध्ये पण असे औषध तयार केलं जातं की त्यांना रात्री चंद्रप्रकाशात ठेवलं जातं. तर नित्यानंद प्रभू कोणती शीतलता देतात? आता आपल्याला गरमी होते का थंडी वाजते इथं? तर गरमी होते. आता ऑलरेडी एवढी थंडी आहे, तर मग नित्यानंद प्रभू कोणती थंडी देतात? बघा प्रश्न काय आहे की बाबा चैतन्य महाप्रभू काय करतात की अज्ञानाचा जो अंधकार आहे तो सूर्यासारखा दूर करतात. पण आपण नित्यानंद प्रभूंना म्हणतो की चंद्रासारखे आहेत आणि चंद्राचा प्रकाश थंड असतो. इथं ऑलरेडी हिवाळा चालू आहे. बरं ठीक आहे, आपल्याकडे ते ठीक आहे. जसे कॅनडा वगैरे तिकडे राहतात तिथे तर 5-5 फूट बर्फ पडतो. मग त्यांनी काय बोललं पाहिजे, आणि बाबा ऑलरेडी एवढी थंडी आहे. आता मी GEVला होतो ना, तर दरवर्षी काही सायबेरियाच्या माताजी येतात. रशियाचा एक भाग आहे सायबेरिया. तर त्या एक माताजी आणि त्यांची मुलगी दरवर्षी येते. ती मुलगी मला वाटते 10-11 वर्षाची असेल आणि त्या माताजी, तिचा वडील कधी मी बघितला नाही. तर त्या इथे जवळपास 1 महिना होत्या. तर मी त्यांना बोललो की माताजी तुम्ही कशासाठी इथे येता? त्या बोलल्या सेवा करायला. तर बघा, त्यांना वर्षभर पैसे जमा करून इथे सेवा करायला मिळावी म्हणून ते भारतात येतात. आणि मग मी त्यांना विचारलं की मग या मुलीचं शिक्षण? त्या बोलले ती ऑनलाईन करते. जी किती श्रद्धा आहे. मग म्हटलं माताजी तुम्ही कुठे राहता? त्या बोलल्या सायबेरिया. सायबेरिया असा प्रदेश आहे जिथं जवळपास -40, -50, -70 तापमान असतं. तुम्ही यूट्यूबवर बघू शकता वाटल्यास. याकुत्स नावाचं एक ठिकाण आहे, तिथं -70 डिग्री सेंटीग्रेड असतं. गरम पाणी असा वर फेकले की डायरेक्ट बर्फच होतो. तर अशा थंड ठिकाणच्या लोकांना जर तुम्ही बोलले की नित्यानंद प्रभू एकदम थंडी देतात, तर ते काय म्हणतील, अरे ऑलरेडी हीटर लावावं लागतं. बरं ठीक आहे, आता मी तुम्हाला आणखीन स्पष्ट करून सांगतो. थंड प्रदेशातल्या लोकांना पण एक काय म्हणतील, एक गरमी आहे की जी सर्वांनाच त्रास देते. थंड प्रदेशात असो किंवा गरम प्रदेशात असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, कोणती गरमी आहे? जी मनाची, जे मन जे जळतं ना, संसार दावानल, बाहेर किती जरी थंडी असली पण आतून जर मन जळत असेल तर त्याचा काय उपयोग? तर नित्यानंद प्रभूंची ही महिमा आहे की हृदयातली जी जळजळ आहे, तुम्ही आमच्याकडे बऱ्याचदा लोक म्हणतात की हे आमच्यावर जळतात, असं ऐकलं असेल, तुमच्याकडे बोलतात की नाही, हे आमच्यावर जळतात. जळतात म्हणजे ते काय स्वतःला आग लावून घेत नाहीत. जळतात म्हणजे काय, आमच्याबद्दल वाईट विचार करतात. तर ही जी हृदयाची जळजळ आहे, ही दुसऱ्याबद्दल द्वेष किंवा काम, क्रोध, ही जो अग्नी आहे, हा प्रत्येकालाच जाळतोय. तुम्ही सायबेरियात राहा किंवा सौदी अरेबियात राहा किंवा भारतात राहा, जोपर्यंत नित्यानंद प्रभूंची कृपा होणार नाही तोपर्यंत ही आंतरिक अग्नी शांत होणार नाही. म्हणून नित्यानंद प्रभूंना कुणाची तुलना दिली आहे? अरे यार, मला स्वतःवरच डाऊट यायला लागले. बरं, जास्त बोर होते की थांबायचं का? तुम्ही असे का करताय मग? खूप दिवसानंतर आल्यावर. आणखीन एक दुसरा अर्थ आहे की चंद्र जसा पौर्णिमेला भरती आणतो, भरती ओहोटी माहिती असेल ना, नशीब, हाय टाईड, लो टाईड किंवा ज्वार भाटा. तर जशी चंद्र पौर्णिमेला भरती आणतो, तसे नित्यानंद प्रभू आपल्या हृदयामध्ये भक्तीच्या सागराला भरती आणतात. म्हणून नित्यानंद प्रभूंना चंद्रासोबत तुलना केली जाते. तर असं नित्यानंद प्रभूंचं अनन्य महत्त्व प्रत्येक वैष्णवाच्या आयुष्यामध्ये आहे. जोपर्यंत आपण नित्यानंद प्रभूंना समजून घेणार नाही, त्यांचा अनुग्रह घेणार नाही, त्यांचं चरित्र समजणार नाही, तोपर्यंत चैतन्य महाप्रभूंचा अनुग्रह आणि राधाकृष्णाचा अनुग्रह फार कठीण आहे. तर तो अनुग्रह मिळणं खूप सोपं आहे, आपल्याला समोर कळेल, तेवढं काही कठीण नाही आहे. तर हे कळल्यावरती आपण आता पुढे चर्चा हे बघू की तशा भरपूर लीला आहेत, पण त्याच्यापैकी एकच घ्यावी लागेल कारण वेळ कमी आहे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला
तर संन्यास त्यांनी का घेतला? कारण जेव्हा ते गृहस्थ होते आणि नवद्वीपमध्ये शिकवायचे व्याकरण, तेव्हा त्यांनी लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, प्रगती प्रतिष्ठानला या, एक माळा करत जा, येताना माळ घेऊन या, असे सांगायचे. पण कोणी ऐकत नव्हतं. जसं आमचं कोणी ऐकत नाही, तसंच त्यांचं पण कोणी ऐकत नव्हतं. चैतन्य महाप्रभू बोलले की तेव्हाच्या समाजामध्ये सर्व लोक संन्यासाला सन्मान देतात. आता तर वेगळी गोष्ट आहे, डहाणूला तर फोडून मारलं होतं ठीक आहे, पण पारंपरिक वैदिक समाजामध्ये संन्यासीला महत्त्व दिलं जायचं. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला की गृहस्थ आहे म्हणून लोक माझं ऐकत नसतील, परंतु मला सर्वांना तर भगवंतांचं प्रेम द्यायचं आहे, म्हणून काय करावं लागेल? संन्यास घ्यावा लागेल. तर विचार करा, एकदम तरुण पत्नी, आई, घरी सर्व काही आहे, परंतु लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद यावा म्हणून त्यांनी स्वतः काय केलं? संन्यास घेतला. आपल्यापैकी किती जणांनी घेतला असतं? बरोबर, तुमच्यापैकी किती जणांच्या मुलांना तुम्ही आमच्याकडे पाठवाल? ती वाटतं. हां, पक्क सांगा, बघा नंतर हे करायचं नाही. बरं ठीक आहे, असा काही आपला उद्देश नाही, पण तुम्हाला सांगतो. आपलं कसं आहे, शिवाजी व्हावा पण शेजाऱ्याच्या घरी, आमचा औरंगाबाद बरा. तर असं चैतन्य महाप्रभूंनी प्रचारासाठी एवढं कठीण कार्य केलं. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रचार करत असताना त्यांनी मग सर्वांना सर्वत्र जाऊन हरिनामाचा प्रचार करण्यासाठी आज्ञा दिली. तर एक दिवस चैतन्य महाप्रभू बोलले, नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर तुम्ही इकडे या. दोघांना बोलवलं आणि सांगितले की तुम्ही बाहेर जाऊन सगळीकडे हरिनामाचा प्रचार करा. जसं की आता आम्हाला सांगलं जातं ना की भाई तुम जव्हार जाओ, तुम मोखाडा जाओ, तुम्ही दोहरे पाडा, खापर पाडा, चाकूरा असं सांगतात ना सगळ्यांना. तर या दोघांना सांगितले की बाबा तुम्ही जाओ बाहेर. मग आता हे दोघं गेले बाहेर प्रचार करायला. आणि काय लोकांना सांगायचं की बाबा तुम्ही लोकांना सांगा की कृष्णच तुमची माता आहे, कृष्णच तुमचा पिता आहे, कृष्णाची पूजा करा, त्याचं नामस्मरण करा. आपल्याकडे आपण एका ठिकाणी असं म्हणतो की कृष्णच आपली माता आहे, कृष्णच आपली पिता आहे. कुठे? आपल्याकडे महाराष्ट्रात. त्वमेव माता पिता च त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव च, त्वमेव विद्यां द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. बघा, काहीच फरक नाही. जे चैतन्य महाप्रभूंची शिकवणूक आहे तीच इकडे पण आहे. जसं की आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर इथे काय म्हणतो आपण? हरी बोल, हरी बोल. ते दोन्ही एकच आहे. हरिमुखे म्हणा, मग हरी बोल एकच आहे, फक्त ते समजत नसल्यामुळे असं वाटतं. तर कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धन प्राण, की तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगा की बाबा कृष्ण तुमची माता आहे, कृष्ण तुमचे पिता आहे, आणि कृपया करून तुम्ही नामस्मरण करा. कृपया करून प्रगती प्रतिष्ठानला एकदा तरी येत जा. कृपया करून दररोज एक माळा करा. असं कोण प्रचार करतंय? कोण करत होतं? अरे आम्ही नाही, इथे इथे इथे. हे भगवान. कोण प्रचार करत होतं? आणि त्यांच्यासोबत कोण होतं? अरे ते चैतन्य महाप्रभूंनी काय केलं? टीम बनवल्या की तुम्ही दोघं जव्हारला जा, तुम्ही दोघं मोखाड्याला जा, तुम्ही दोघं विक्रमगडला जा. तर नित्यानंद प्रभू सोबत जोडीदार कोण होता? अरे मी आता तर सांगितलं हरिदास ठाकूर होते म्हणून. हे भगवान. अरे मला आणखीन एका महिन्याची सुट्टी घ्यावी लागेल. तर की बाबा कृष्ण तुमची माता आहे, कृष्ण माता, कृष्ण पिता, कृष्ण धन प्राण. तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर सगळीकडे जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सगळ्यांचे पाय पकडायचे, दंडवत प्रणाम करायचे गेल्या गेल्या, की कृपया करून भाविस्कर सर 2 माळा करा. कृपया करून कोणत्या माताजी आल्या नाही त्यांचे नाव घेऊ, की माताजी म्हणजे साक्षात असं बोलण्यासाठी बोलत नाही आहे, ते खरंच नित्यानंद प्रभू दंडवत करायचे, खरंच हरिदास ठाकूर दंडवत करायचे. आणि ते नित्यानंद प्रभू कोण आहेत? बलराम. साक्षात बलराम दंडवत करतोय लोकांना. विचार करा. तुम्हाला आणखीन महत्त्व समजण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो.
भगवंतांचं पहिलं विस्तारित रूप आहे बलराम. बलरामजीपासून जे विस्तारित रूप येतं त्याला म्हणतात पहिलं चतुर्व्यूह. चतुर्व्यूहमध्ये 4 अवतार आहेत: वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि संकर्षण. तुम्हाला परत विचारतो, लक्षात ठेवा. तर हे जे संकर्षण आहे त्यांना म्हणतात मूळ संकर्षण. या मूळ संकर्षणजींचं विस्तारित रूप आहे नारायण, जे की वैकुंठपती आहेत. मग या नारायणाचं पासून विस्तारित रूप येतात त्यांना म्हणतात दुसरं चतुर्व्यूह. तर या दुसऱ्या चतुर्व्यूहामध्ये परत आहेत वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि संकर्षण. आता हे जे दुसरे संकर्षण आहेत त्यांना म्हणतात महासंकर्षण. तर या महासंकर्षणजीचे विस्तारित रूप आहेत गर्भोदक्षाय विष्णू, क्षीरोदक्षाय विष्णू आणि कारणोदक्षाय विष्णू. आणि या कारणोदक्षाय विष्णूच्या एका श्वासातून अनंत ब्रह्मांड तयार होतात आणि अनंत ब्रह्मांड नष्ट होतात. म्हणजे बलरामजींच्या अंशांच्या 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 अंशांचे अंश ते आहेत महाविष्णू. तर असे बलरामजी नित्यानंद रूपामध्ये लोकांचे पाय पकडतात. काय करायला पाहिजे? पटकन करायला पाहिजे. जास्तच बोलत नसेल काय करायचं माहिती का? असं करायचं. कारण नित्यानंद प्रभू विष्णू आहेत ना, असं केलं की सगळ्या. पण तरीसुद्धा हे नित्यानंद प्रभूंचं वैशिष्ट्य आहे. तो हा त्यांचा स्वभाव आहे की नित्यानंद प्रभू असे सगळ्या लोकांकडे जाऊन सांगायचे की बाबा तुम्ही भगवत भक्ती घ्या. आणि हीच आज्ञा जी आहे ती चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांना दिली. जी नित्यानंद प्रभूंनी हरदास ठाकूरांना दिली ना, ती आज्ञा सर्वांना दिली, खास करून भारतीय लोकांना. भारत भूमी ते मनुष्य जन्म हैल यार, जन्म सार्थक करी कर पर उपकार. चैतन्य महाप्रभू म्हणतात बाबा जे भारतभूमीमध्ये म्हणजे आपल्या भारतात ज्यांनी जन्म घेतला त्यांनी काय केलं पाहिजे? जन्म सार्थक करी कर पर उपकार. तर जन्म सार्थक म्हणजे काय? की आधी तुम्ही भक्ती स्वीकारा आणि नंतर काय करायचं? परोपकार. परोपकार म्हणजे कुठला उपकार? दुसऱ्यांना भक्ती. ठीक आहे. असंच आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी सांगितलं? म्हणजे तुम्हाला समानता वाटेल. चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभू आणि हरदास ठाकूरांना जी आज्ञा दिली सर्वत्र भगवत प्रचार करण्याचा, तशी आज्ञा चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांना पण दिली आहे. त्याचे संदर्भ आहेत. एक संदर्भ आहे भारत भूमी ते हैल मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी कर पर उपकार. ज्यांनी भारतामध्ये जन्म घेतला त्यांनी भक्तीचा स्वीकार करून इतरांना पण भक्तीचा प्रचार करायला पाहिजे. आणखीन चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? पृथ्वी ते आचयत नगरादी ग्राम, सर्वत्र प्रचार होईबे मोरा नाम. की या पृथ्वीमध्ये जे पण नगर गाव आहेत सगळीकडे माझ्या नावाचा प्रचार होईल. आणि होतंय की नाही होतंय? अरे डोहरे पाड्याला जर गौरांग महाप्रभूंचं नाव गेले तर जाते की नाही सगळ्या जगामध्ये? परंतु हे कोणामुळे शक्य झालं? प्रभुपादांमुळे. प्रभुपादांच्या आधी गौडीय संप्रदायामध्ये किंवा गौडीय लोकांमध्ये अशी चर्चा केली जायची की बाबा चैतन्य महाप्रभू हे जे बोलले पृथ्वी ती आशियत नगरादिग्राम सर्वत्र प्रचार व्हावे मोरा नाम, याचा काय अर्थ आहे? तर बरेचसे लोक म्हणतात की चैतन्य महाप्रभू पृथ्वीला भारतच मानतात की बाबा भारतात माझ्या नावाचा प्रचार होईल. पण प्रभुपाद बोलले असं नाही. चैतन्य महाप्रभू पूर्ण पृथ्वीसाठी म्हणतायत. तेव्हा प्रभुपाद गृहस्थ होते आणि तिथे त्यांचे एक संन्यासी गुरुबंधू होते. तेव्हा प्रभुपाद बोलले की आणि चैतन्य महाप्रभूंचा एक भक्त हे खरं करून दाखवेल. तर मग त्या संन्यासीला काय वाटलं? कदाचित मीच असेल. प्रभुपाद बोलले तो नाही. शेवटी प्रभुपादांनीच करून दाखवलं. तर ही चैतन्य महाप्रभूंनी सर्वांना जी आज्ञा दिली आहे, जसं की आणखीन एक आज्ञा, यारा देख तारक कृष्ण उपदेश, आमाराग्य गुरु हया तार येई देश. बंगालीमध्ये तुम्हाला किती पकडता आलं काय माहिती. तर ठीक आहे, जी आहे ही चैतन्य महाप्रभूंनी सर्वांना आज्ञा दिली आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण अशी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही हा उपदेश सगळ्यांना सांगा. कोणता सांगा? ते काय उपदेश आहे? जो चैतन्य महाप्रभूंनी उपदेश नित्यानंद प्रभू हरदास ठाकूरांना दिला तो आपल्या सगळ्यांना पण दिला आणि तो सेम उपदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये पण देण्यात आला आहे. पण त्याच्यामध्ये प्रचार कुठे?
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. कोणी सांगितलं? समर्थ रामदास स्वामीनं. अरे हरी बोल. ठीक आहे, जाऊ द्या. तर जो संदेश चैतन्य महाप्रभूंनी दिला तोच संदेश आपल्याकडे पण आहे. याचा अर्थ काय होतो? आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे की दुसऱ्यांना ही गोष्ट दिली पाहिजे. कारण असं म्हणतात ना की प्रेम हे वाटल्यानं वाढतं. तर मग जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी नित्यानंद प्रभूंनी हरिदास ठाकूरांना अशी आज्ञा दिली, तर हे दोघं मग नगरामध्ये फिरायला लागले. लोकांचे पाय पकडून, अक्षरशः पाय पकडायचे, नमस्कार करायचे आणि कृपया तुम्ही नामस्मरण करा, कृपया तुम्ही भक्ती करा. आणि असं बोलून काही लोक काय म्हणायचे की काही बघा, प्रचारामध्ये पण सगळे एक प्रकारचे लोक भेटत नाहीत, सगळे चित्रविचित्र लोक असतात. तर काही लोक असे असायचे की जे समजा चांगल्या स्वभावाचे असायचे, तर ते नित्यानंद प्रभूंना, हरिदास ठाकूरांना घरामध्ये बोलवायचे, पाणी द्यायचे. जसं प्रचारामध्ये आपल्याला पण कधी कधी बघायला भेटते की काही लोक चांगला रिस्पॉन्स देतात. आणि ते मग हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभूंना म्हणायचे की आम्ही तुम्हाला कोणता उपहार देऊ, काय भेट देऊ? तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर म्हणायचे आम्हाला काहीच नको, तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, तुम्ही फक्त माळ जप करा. तसं आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून तुम्हाला काय मागितलं जव्हारमध्ये? काय मागितलं? अरे मागितलं नाही, फ्रीज, कूलर, टी व्ही, बाईक. काय मागितलं? बघा, आणखीन अर्ध्यांना आवाजच येत नाही. म्हणजे 7 वर्ष मागे आहे. म्हणजे काय, आपण नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांच्या पावलांचं अनुसरण करतो की जे चांगले लोक बोलतात की तुम्हाला काय उपहार पाहिजे. जसं की आता सध्याच्या जमान्यामध्ये उपहार म्हणजे काय, की समजा कोणी फोन देईल, कार देईल, बाईक देईल, तसं त्या जमान्यामध्ये काही सोन्याचे अलंकार वगैरे देण्याची प्रथा आहे. तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर म्हणायचे आम्हाला काहीच नको, तुम्ही फक्त भगवंतांचं नाव घ्या, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट. तसं इथं मी तरी कधी आलो 2018, 8 वर्षापासून लोक आपटतोय. आम्हाला काही नको, तुम्ही काय करा, माळ जपा. तरी सुद्धा आपल्यापैकी किती माळ जण जपतात? अभी तक 50 भी नाही हुआ है बघा. तर ठीक आहे, नित्यानंद प्रभूपेक्षा आणखीन काहीतरी वेगळं करावं लागेल. मग काही दुसरे असे लोक असायचे की ज्यांना याच्यामध्ये काही रुची नव्हते. तर ते लोक काय म्हणायचे, चलो घर से बाहेर निकलो, हे काय हरे कृष्ण घेऊन आले, काय कामधंदा आहे की नाही? असे लोक भेटतात. आणि ताबडतोब आमच्या घरातून बाहेर निघा. तर आम्ही जव्हारमध्ये पहिल्यांदा आलो होतो. तर मग आम्ही राहण्यासाठी रूमचा शोध घेत होतो, बाबा रूम कुठे मिळणार. तर एक व्यक्ती भेटली आम्हाला, प्रमोद सांबरे, प्रभूजींच्या ओळखीचे. तर ते आमच्यासोबत फिरत होते जव्हारमध्ये, जांभूळमाळ, इकडे कुठे रूम मिळेल. मग सगळं फिरून झालं आणि मग शेवटी त्यांच्या घरी गेलो. तर ते बोलले, प्रभूजी मी तुम्हाला सगळी मदत करेल, रूम मिळून देईल, पण मला कार्यक्रमाला बोलवायचं नाही. बोला बाबा, पहिलाच माणूस असा भेटला तर आणखीन पुढे काय होणार आहे? तर काही लोक असे पण असतात. तर मग असे लोक नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांचा अपमान करून जायचे. विचार करा, जे नित्यानंद प्रभू आहेत त्यांच्या मुखातून जेव्हा अग्नी निघतो तेव्हा पूर्ण ब्रह्मांड नष्ट होतं. जेव्हा प्रलयाच्या वेळी अनंत शेषाच्या मुखातून अग्नी येतो तेव्हा पूर्ण ब्रह्मांड नष्ट होतो. आणि अशा छोट्या मोठ्या लोकांचे ते पाय पकडतायत आणि त्यांच्या शिव्या ऐकतायत, म्हणजे किती नम्रता असेल. त्याच्यामुळे आपण जेव्हा प्रचाराला जातो ना, असं नाही होणार की सगळीकडे गेले की लोक टाळ्या वाजवतील, प्रभूजी आइए बैठिए, इधर खुर्ची आहे, इधर ये है, क्या खाएंगे, असं नाही होणार. काही ठिकाणी लोक चांगलं बोलतील, काही ठिकाणी शिव्या पण देतील. तर हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. जर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरांसोबत हे होत असेल तर आपण कोणते खेत मुली आहे, आपण तो जीवी की मुली आहे. एकदा काय होतं, एक मच्छराचं पिल्लू असतं, थोडं मोठं होतं, त्याला पंख येतात. आता पंख आल्यावर त्याची पहिल्या फ्लाईटला तो जातो, पहिली फ्लाईट घेतो तो घरातून आणि फिरून येतो सगळीकडून.
मग आल्यावरती घरचे त्याचे आईवडील म्हणतात, अरे कसं वाटलं तुला पहिली फ्लाईट? तो बोला, काय सांगू, जिकडं पण जातो तिकडं मग टाळ्या वाजवतात लोक माझ्यासाठी. ज्या पण घरी गेलो सगळीकडे माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. लोक कशाची टाळ्या वाजवतात? तर असं आहे. तर सगळीकडे लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, कधी टाळ्या वाजवल्या तर असे वाजवू शकतात. तर आणखीन काही लोक असायचे, ते म्हणायचे की बाबा हे नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर चोर आहेत. दिवसा हरे कृष्ण करत पूर्ण जव्हारमध्ये फिरतात आणि कोणाचा घराचा दरवाजा कोणीकडे, कोणाची खिडकी कोणीकडे, सगळ्याचं लिहून घेतात आणि रात्री येऊन खिडक्या फोडतात. असं नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूरांना लोक बोलायचे. विचार करा. मग आपल्याला जर कोणी 1-2 शब्द खालीवरी बोललं तर आपल्याला किती वाईट वाटतं. नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर लोक असे बोलायचे. बघा जगामध्ये कसं आहे लोकांचं की बाबा कोणाला चांगलं ऐकण्याची इच्छा नाही आहे. जसे की आम्हाला एक शर्मा सर होते, केमिस्ट्री शिकवायचे. तर ते खूप चांगले ब्रिलियंट टीचर होते. तर ते कधी कधी केमिस्ट्री शिकवण्यासाठी थायलंड, इंडोनेशियामध्ये पण जायचे, बाहेर मलेशियामध्ये पण जायचे. तर त्यांनी एक किस्सा सांगितला की बाबा बाहेरच्या देशातले विद्यार्थी कसे असतात. तर मला वाटते मलेशियामध्ये होते. शर्मा सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवत होते आणि मग तिथे असे तिकडच्या क्लासमध्ये मुलं बसले होते. तर मग क्लास सुरू असताना एक मुलगा डायरेक्ट म्हणजे असं व्यवस्थित डोकं ठेवून झोपी गेला, म्हणजे न घाबरता. तर मग आता समजा सत्संगामध्ये कोणी मागे झोपत असेल तर आपल्याला डाऊट येतो, भाई बरोबर सांगतोय की नाही, तिथपर्यंत आवाज जातोय काय, जास्त कठीण होतंय. जास्त कठीण नाही होत ना शर्मा सर सारखं? तर एक मुलगा एकदम व्यवस्थित झोपी गेला. तर शर्मा सर, बाहेरच्या टीचर लोकांना काही वाटत नाही, तुम्हाला झोपायचं झोपा, काय करायचं ते करा. पण आपले भारतीय शिक्षक कसे असतात, झोपले गेला पण पकडणार. ठीक, याच्यावर एक गोष्ट आणखीन आठवते तुम्हाला मी सांग. मला बघा गणित आवडायचं नाही, पण 10वी झाल्यावरती लोक काय बोलले की अरे गणित पण घेतलं पाहिजे, बायोलॉजी पण घेतली पाहिजे, मग आपल्याला एकतर इंजिनिअरिंग भेटेल, नाहीतर मेडिकल भेटेल, सगळीकडे ऑप्शन खुले असतात, NDA पण मिळतं, काही पण मिळतं, दोन्ही विषय घ्यायचे. चलो सगळे घेत आहेत, मग आम्ही पण घेतलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. आणि मला मॅथमॅटिक्स काय आवडायचं नाही. परंतु आमचे एक क्लासेसमध्ये एक टीचर होते, गुंडेवार सर. तर ते एक फॉर्म्युल्यावरती 1000 वेळेस असं 1000 गणितं घेऊन 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 शिकवायचे. ते शेवटी ते गणितच पाठ होऊन जायचे पुस्तकातले. तर एक दिवस काय झालं, आता बघा मराठी मीडियममधून इंग्लिशमध्ये गेले थोडेसे प्रॉब्लेम होतात. आता इथे काय आम्ही चौकोन, त्रिकोण, त्रिभुज, कर्ण, शिरोलंब हे वगैरे ऐकलं होतं. तिथं बोलल्यावरती डायरेक्ट बोलायला लागले मॅट्रिक्स, लॉजिक, पॅराबोला, हायपरबोला, मीन, मेडियन, मोड, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन. अरे बापरे, हे काय कधीच ऐकलं नाही. तर मला ऑलरेडी आवडत नव्हतं. तर एका क्लासमध्ये काय, जेवणाच्या सुट्टीनंतरचा क्लास होता. ते टीचर खूप चांगले होते, दसरे सर, खूप खूप छान होते. तर मी भाई जेवण करून मस्त झोपलो. तर दसरे सरनं काय केलं, खडू घेतला ना फटकन फेकून मारला मला. मी असं उठलो, टेल दिस आन्सर म्हणे, x-1 x+1. ते बरोबर उत्तर. दुसरे सर एकदम शॉकमध्ये, अरे भाई हा झोपेत कसं काय उत्तर सांगतोय. कारण त्या गुंडेवार सरनी अशी 1000 गणितं करून घेतली होती की ते बघितल्याच मला, अरे x-1 x+1. मग ते सर मला समजावून सांगत होते, असं नाही, बायोलॉजीकडे लक्ष द्यावं किंवा मॅथमॅटिक्सकडे लक्ष द्यावं. तर असा एक मुलगा होता जो शर्मा सरांच्या क्लासमध्ये झोपला होता. आपल्या भारतीय शिक्षकांना आवडत नाही. त्याच्याकडे गेले आणि ते बोलले, बाबा तू का झोपतोय? तर तो मुलगा बोलला, सर ॲम आय डिस्टर्बिंग यू? शर्मा सर बोलले, नो. देन व्हाय आर डिस्टर्बिंग मी? मी तुम्हाला काही डिस्टर्ब करतो का? नाही ना. मला झोपू दे ना, तुम्हाला काय शिकवायचं ते शिकवा. असे लोक आहेत समाजात. हे शास्त्रात पण आहे. म्हणून कृष्ण पण म्हणतात, जोशयेत सर्व कर्मांनी विद्वानयुक्त समाचार, की अशा लोकांना छेडू नका, त्यांना उदाहरण द्या. तर अशा लोकांना नित्यानंद प्रभू प्रचार करायला जायचे आणि जे हरिदास ठाकूर. परंतु लोक त्यांना असा रिस्पॉन्ड द्यायचे,
तरीसुद्धा हे सर्वांचे पाय पकडायचे, त्यांना विनवणी करायचे की प्लीज प्लीज तुम्ही भक्ती घ्या, हे भौतिकवादी जीवन सोडून द्या, हरिनाम घ्या, तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख दूर होतील. आणि हे बोलताना नित्यानंद प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू यायचे. विचार करा, म्हणजे त्या व्यक्तीला किती कळवळा असेल. आता मी 1000 जरी क्लास दिले तर माझ्या डोळ्यातून कधी अश्रू येणार नाही. तुम्ही जप करा किंवा नका करू. परंतु नित्यानंद प्रभूंची जी करुणा होती की बाबा हा जो जीव आहे याने जर भगवंतांचं स्मरण नाही केलं त्याच्यासोबत काय होईल, या करुणेने ते डोळ्यात अश्रू आणून लोकांचे पाय पकडायचे, प्लीज जपा करा, असं एवढं कोण सांगणार आहे? तर का बरं नित्यानंद प्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील? हां, ओके. आणखीन नित्यानंद प्रभूंचा आणि आपला संबंधावरून सांगा. हां, गुरु आहेत आणि नित्यानंद प्रभू म्हणजे भगवंतांचेच विस्तारित रूप आहेत ना. तर आपण सगळे भगवंतांचेच अंश आहोत. एका दृष्टिकोनातून नित्यानंद प्रभू आपले आईवडील आहेत. मग कुठल्या आईवडिलांना आवडेल की आपल्या मुलाने आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जावं, नॉनव्हेज तर आवडत असेल, दारू प्यावी, असं कुठल्या आईवडिलांना आवडेल? तर या मुलांचं जसे आईवडील विचार करतात की भलं व्हावं, त्या भावनेने नित्यानंद प्रभू साक्षात डोळ्यातून अश्रू काढून लोकांचे पाय पकडायचे की बाबा प्लीज तुम्ही जपा करा. तर परंतु लोकांना कसं असतं की किती जरी आपण समजावून सांगितलं की बाबा या भौतिक जगतामध्ये त्रास आहे, हे त्रिविध ताप आहेत, हे ते लोकांना असं पटकन समजत नाही. आता समजा आपले दादा गेले की 1-2 दिवसासाठी लोकांना काय वाटणार, अरे खरंच यार जीवन किती कधी पण जाऊ शकतं. पण दुसऱ्या दिवशी परत तेच. सगळ्यांना माहिती आहे की बाबा आपलं पण असं कधी पण होऊ शकतं, तरीसुद्धा कोणी त्याच्यासाठी तयार होत नाही आहे. तर असा हा सगळ्यांचा स्वभाव आहे. तर ज्या व्यक्तीने हे जग बनवलं म्हणजे ब्रह्माजी, ते स्वतः भगवंतांना बोलले की ह्या जीवांना किती त्रास आहे भगवंता, मला हे बघून खूप वाईट वाटतंय. आता ज्याने जग बनवलं तो बोलतोय की जगामध्ये त्रास आहे, आणि इथे राहणारे लोक काय बोलतात, कोई तकलीफ नहीं है, बस अच्छा चल रहा है, हाँ लाडकी बहीण चालू आहे, पेन्शन चालू आहे, सुकन्या चालू आहे, उज्ज्वला चालू आहे, आणखीन काय काय चालू आहे. स्टॅलिननं तर 25,000 मुलांना लॅपटॉप वाटले. मला कधी कधी वाटतं म्हणजे हे काय लाडकी बहीण योजना, श्रावण बाळ योजना, लॅपटॉप, सुकन्या, उज्ज्वला, हे अशा एवढ्या सगळ्या योजना आहेत. एवढा सगळा पैसा देऊन आपला देश चालतोय कसा काय? एवढा पैसा सरकार वाटते, देश कसा काय चालतो? तर सगळ्यांना काय वाटतं की अरे आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, सगळं तर चांगलंच आहे. तर ब्रह्माजी एका ठिकाणी म्हणतात, क्षुत्रुत्य धातुभिरिमा मुहुरर्ध्यमाना शीतोष्ण वात वर्षे इतरे तराश्च कामाग्निना अच्युतुषा सुदुर्भरेण संपशतो मम उरुक्रम सीदतो. की जीवांना काय त्रास आहे की त्यांना तहान भूक लागते. लोक काय बोलणार, मी झोमॅटोवर ऑर्डर करू. त्यांना गरमी होते, आम्ही AC लावू. त्यांना काय होतं आणखीन, शुत्रुती धातुवीर इमा मुहुरर्ध्यमाना, सर्दी खोकला होतो, आम्ही डॉक्टरकडे जाऊ. तर लोक असं प्रत्येक गोष्टीला सोल्युशन सांगतात. मग जो व्यक्ती म्हणतोय की बाबा या जगाला बनवण्यामध्ये, समजा एखाद्या व्यक्तीने बिल्डिंग बनवली आणि तुम्ही तिथे फ्लॅट घेत आहे आणि त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही जवळचे, मी तुम्हाला सांगतो, काम करताना पायामध्ये आम्ही थोडंसं गडबड झाली तर एक 5-10 वर्षामध्ये घर पडू शकतं. तुम्ही काय करायला पाहिजे, डबल पैसे घ्या पण फ्लॅट मला द्या. तर तसं आपल्या सर्वांचे ब्रह्माजी सांगतात, गीतेमध्ये भगवंत सांगतात दुःखालय मग शाश्वतम, इथे ब्रह्माजी बोलत आहेत. असे खूप श्लोक आहे शास्त्रामध्ये, सगळ्याचं सांगण्यासाठी वेळ पण नाही. पण तरीसुद्धा आपल्या सगळ्यांची कशी परिस्थिती आहे की आहे हे चांगलं आहे. कुणाला अध्यात्मामध्ये रुची नाही, कुणाला प्रगती करण्याची इच्छा नाही आहे, फक्त खायचं प्यायचं. ही परिस्थिती आताच नाही, नित्यानंद प्रभूंच्या काळापासून आहे. म्हणजे तेव्हा पण अशा प्रकारचे लोक होते. आता फक्त संख्या जास्त वाढली. तर असं असताना सुद्धा नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर सर्वांना प्रचार करायचे. तर प्रचार करत असताना आता एक महत्त्वाची घटना, 10 मिनिटं लागतील, थांबू का सांगू?
हां, कंटाळे असले तर बंद करू हां, पण तो विषय राहून जाईल. ठीक आहे, थोडं फास्ट सांगतो. तर एका दिवशी असाच प्रचार करत असताना नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर फिरत होते. तर फिरताना त्यांनी बघितले की एका ठिकाणी खूप लोकांचा घोळका जमा झाला आहे. तर घोळका का बरं जमा झाला म्हणून तिथे हे दोघं बघायला गेले. तुम्ही बघितलं असेल आपल्याकडच्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की कुठं काही ॲक्सिडेंट झाला, कुठं काही पडलं की त्यांचं काम सोडून तिथं उभे राहून बघतील. तुम्ही असं बघितलं असेल ना, कुणाचं काही भांडण चालू आहे, याला इकडे ऑफिसमध्ये जायचं पण थांबणार, कसं चाललं बघू द्यायचं 5-10 मिनिटं. मी असं स्वतः बघितलं आहे. सगळे त्याला कोणी जाऊन काही सांगणार नाही, पण बघतील. काय मानसिकता आहे काय माहिती, ॲक्सिडेंट असं भांडण असतं. तर तिथे पण असा लोकांचा घोळका. याचा अर्थ काय, असे लोक आधीपासूनच आहेत. मग नित्यानंद आणि हरिदास ठाकूर तिथे गेले आणि त्यांना बोलले की अरे बाबा काय इथे काय होतंय. तर सर्व लोक बोलले की हे दोघंजण जे आहे धष्टपुष्ट शरीराचे, यांचं नाव आहे जगाई आणि मधाई, आणि हे दोघं नेहमी दारू पिऊन असतात आणि आज हे दोघं एकमेकांसोबतच भांडण करतात. आणि या जगामध्ये असं कोणतंच पाप नाही की या दोघांनी केलं नाही. यांनी हाताने गाईला कापलं, गाईचं मांस खाल्लंय, गाईचं रक्त पिलंय, लोकांचे घरं जाळलेत, लोकांचे खून केलेत. असं कोणतंच पाप नाही की ते या दोघांनी केलं नाही, असंच त्यांनी सांगितलं. मग असं सांगितल्यावरती अशा व्यक्तीला प्रचार करायला जायला पाहिजे की नाही पाहिजे. समजा जवाहरमध्ये सांगितलं कि ये आदमी ऐसा है, आज तक कम से कम 10 प्रभुजी को उडा दिया है. अभी आपको जाना है तो जाओ. काय करायला पाहिजे, तो माणूस काय करेल, साहजिक नाही जाणार. परंतु नित्यानंद प्रभू काय बोलले हरिदास ठाकूरांना, सगळ्यात जास्त कृपा तर यांनाच मिळाली पाहिजे, पहिले प्रचार यांना. तर मग दोघे जण जगाई मधाईकडे गेले. जगाई मधाईकडे गेल्यावर त्यांना असे सांगत होते की बाबा जगाई मधाई जप करा, हे करा, ते करा. तर त्या जगाई मधाईला एवढा राग आला, अरे आम्हाला येऊन कोण जप करायला सांगते. तर दोघांच्या मागे जगाई मधाई लागले, नित्यानंद महाप्रभूंचे आणि हरिदास ठाकूरांचे. अरे थांब, अरे थांब, अरे थांब. तर मग नित्यानंद प्रभू कसं तरी दोघे जण, आता हे दोघं दारू पिऊन होते, दारू पिऊन माणूस किती जोरात पळणार. तर नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर तिथून कसे तरी निसटले आणि महाप्रभूकडे गेले. तर महाप्रभू संध्याकाळी श्रीनिवास ठाकूरांच्या घरी असायचे आणि सगळेजण येऊन त्यांना प्रचाराचा रिपोर्ट द्यायचे. आता आपण जीवीला रिपोर्ट कसा द्यायचो, फोटो काढून पाठवतो, तेव्हा तर फोटो नव्हते, येऊनच सांगायचे. मग त्यांनी सांगितलं आता असं असं झालं. चैतन्य महाप्रभू बोलले हे एवढे दुष्ट लोक आहेत, त्यांना मी आताच नष्ट करतो. नित्यानंद प्रभू बोलले की असं नका करू, एक आम्हाला आणखीन संधी द्या, आता लगेच त्यांना मारू नका. तर मग असं झाल्यावरती परत मग या दोघांचा प्रचार चालू झाला. तर एक दिवस हरिदास ठाकूर अद्वैताचार्यांना बोलले की बाबा मी नित्यानंद प्रभूसोबत प्रचार करायला नाही जाणार. समजा आमच्या पण टीम बनवली आहे, तुम्ही गंगानाथ प्रभू हे जा. कधी कधी काय होतं, प्रभूजी मी याच्यासोबत नाही जाणार, कुणासोबत पण पाठवा, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. अद्वैताचार्य बोलले काय झालं, बोलले काय झालं, हा व्यक्ती कोणाच्या घरी जातो, त्यांच्या घरातलं दूध लोणी चोरून खातो आणि हा पळून जातो, लोक मला मारतात. एखादी तरुण मुलगी दिसली की तिला जाऊन म्हणतो माझ्यासोबत लग्न करशील का, पळून जातो, लोक मला मारतात. तर अशा आज तर याने दरोड्याकडे घेऊन गेला, दुसऱ्या दिवशी मला मारेल, काय भरोसा आहे, मी याच्यासोबत प्रचाराला जाणार नाही. तर अद्वैताचार्य हसले, बोलले अरे हा तर स्वभाव आहे, जो नशेडी माणूस आहे त्याला नशेडी माणसाकडेच जायला आवडेल. जगाईमध्ये हे नशेडी आहेत आणि नित्यानंद प्रभू पण नशेडी आहेत, म्हणून त्यांना त्यांच्याकडे जाण्याचं साहजिक आकर्षण आहे. बघा दारुड्या लोकांचं असं असतं की ते समजा एखाद्या गावात लग्नाला गेले की त्यांना लग्न कुठे आहे हे कळणार नाही, पण त्या गावात दारूचं दुकान कुठे ते बरोबर कळणार. त्यांची इंटरनल काय सेटिंग असते माहिती नाही. तर अद्वैताचार्य बोलले की नित्यानंद प्रभू पण नशेमध्ये आहे, जगाईमध्ये पण नशेमध्ये आहेत आणि असे नशा करणारे लोकांना एकमेकांची संगत आवडते. तर मला सांगा नित्यानंद प्रभूंना कोणता नशा होता? तर त्याच्यासाठी एक श्लोक घेतो आहे, हा गाऊया आपण. प्रेमे मत्त नित्यानंद कृपावतार, उत्तम अधम किछु ना करे विचार. तर नित्यानंद प्रभू हे कृष्ण प्रेमामध्ये मत्त आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती दारूच्या नशेत असतो ना, तो खूप दानशूर होतो. तर एक भक्त होता,
तो बोलला, प्रभूजी मला माझ्या वडिलांकडून जेव्हा पैसे पाहिजेत ना, तर ज्या दिवशी ते पिऊन आले त्याच दिवशी मी मागतो. ते नशेमध्ये काय, ले बेटा 500 ले दुसऱ्या दिवशी देणार नाही. एकदा काय झालं, राधा गोपीनाथ मंदिराच्या बाहेर ना काहीशी तिकडे भिकारी बसलेले होते. तर एक माणूस, तिकडेच एक बार आहे, भोलानाथ पान सेंटरच्या मागे एक बार आहे. तर जेव्हा मंदिर बंद होतं तेव्हा तो बार सुरू होतो रात्री. तर एक माणूस दारू पिऊन आला आणि त्याच्याजवळ एक बॉटल होती. त्याने एका भिकाऱ्याला बघितलं, त्याला बॉटल दिली, ले तू बी क्या याद रखेगा. तर असे दारुडी लोक कसे असतात, तेवढ्या त्या नशेमध्ये ती दानशूर होतात. तर नित्यानंद प्रभूंना प्रेमे मत नित्यानंद कृपा अवतार. तर नित्यानंद प्रभूंना हा हरिनामाचा भगवत भक्तीची नशा आहे. त्याच्यामुळे नित्यानंद प्रभू ज्याच्यावरती पण नजर टाकतील त्या व्यक्तीला सहज कृष्ण प्रेमाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला पण जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल, महाप्रभूंचा अनुग्रह पाहिजे असेल, राधाकृष्णाचा अनुग्रह पाहिजे असेल, तर एकच मार्ग, कोण? नित्यानंद प्रभू. तर मग असं झाल्यावरती परत प्रचाराला गेले. प्रचाराला गेल्यावरती मग एकदा रस्त्यामध्ये परत जगाई मधाई आले. तर ते मधाई बोलला, अरे कुठे चालला रे तू? नित्यानंद प्रभू बोलले, मी निमाय पंडितच्या घरी चाललो. काय तुझं नाव? नित्यानंद प्रभू बोलले, अवधूत. तर असं बोलल्याबरोबर त्या मधाईनं काय केलं, एक मोठं मातीचं मडकं नित्यानंद प्रभूच्या डोक्यावर फाडकन मारलं. खूप मोठ्यानं मारलं की लगेच सगळीकडून असं रक्त यायला लागलं नित्यानंद प्रभूंच्या शरीरातून. आणि हरिदास ठाकूर तिथेच. तरीसुद्धा नित्यानंद प्रभू त्याला म्हणतात की प्लीज जप कर, प्लीज हे कर. जेव्हा हे चैतन्य महाप्रभूंना कळतं की नित्यानंद महाप्रभूच्या डोक्यावरती एवढा मोठा प्रहार केला आहे आणि भळभळ रक्त वाहत आहे, त्या क्षणी चैतन्य महाप्रभू येतात आणि आल्याबरोबर सुदर्शन चक्र काढतात. कसं काय काढलं असेल? चैतन्य महाप्रभूकडे सुदर्शन चक्र कसं काय आलं? हां, हे तरी कळलं जाईल. तर त्यांनी सुदर्शन चक्र काढलं आणि मधाईला मारणार तेवढ्यामध्ये नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंचे पाय धरले आणि बोलले की महाप्रभू असं नका करू. या अवतारामध्ये तुम्ही लोकांना मारण्यासाठी नाही आले, उद्धार करण्यासाठी आले. बघा, जेव्हा मागच्या वर्षी गौर पौर्णिमेसाठी आपण क्लास घेतला होता तेव्हा आपण एक मी तुम्हाला मुद्दा सांगितला होता की भगवंत कसे दयाळू आहेत, ते आपल्यासाठी येतात आणि म्हणतात की योगक्षेमम वहाम्यहम, बरेच काही आश्वासन देतात. परंतु त्यांची शेवटची अट आहे सर्व धर्मान परित्यजा. कृष्ण काय म्हणतात, तुम्ही सर्व सोडून माझ्याकडे आले तर तुम्हाला कृपा मिळेल. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त कृपा आहे चैतन्य महाप्रभूंची. चैतन्य महाप्रभू काहीच कंडिशन ठेवत नाहीत, तुम्ही फक्त या आणि प्रेम घेऊन जा. तर एवढे दयावान असलेले चैतन्य महाप्रभू पण जर कुणाला चक्र मारण्यासाठी तयार झाले असतील, म्हणजे तो व्यक्ती कसा असेल? तर नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंचे पाय धरतात की महाप्रभू असं नका करू. याचा अर्थ सर्वात दयाळू कोण आहे? कृष्ण आहे, चैतन्य महाप्रभू आहे का नित्यानंद महाप्रभू? आपण कुणाकडे जायला पाहिजे तिघापैकी? अरे कन्फ्युजन आहे का? ठीक आहे, चालेल, मला वाटलं एवढं तरी समजेल शेवटी. ठीक आहे. तर नित्यानंद महाप्रभू असे बोलायला लागले. परत एकदा आठवा, नित्यानंद महाप्रभू कोण आहेत? नित्यानंद प्रभू बलराम आहेत, ज्यांच्या विस्तारित रूपापासून अनंत ब्रह्मांड येतात, एका श्वासासोबत ब्रह्मांड नष्ट होतात, ज्यांच्या मुखातल्या अग्नीतून पूर्ण काही ब्रह्मांड नष्ट होऊन जातं. अशी व्यक्ती लोकांच्या पाया पडते. आणि खास करून जेव्हा लक्ष्मण रूपामध्ये जेव्हा भगवंत आले होते बलरामजी, तेव्हा ते खूप नेहमी रागवायचे. जेव्हा दशरथ महाराजांनी त्यांना जायला सांगितलं तेव्हा लक्ष्मण बोलले की मी दशरथ महाराजांना मारून टाकतो. जेव्हा भरत त्यांना घेण्यासाठी जंगलामध्ये आले तेव्हा झाडावर जाऊन लक्ष्मणजींनी पाहिलं आणि बोलले आता मी भरतला मारणार. असे प्रत्येक वेळेस लक्ष्मणजी काय म्हणायचे, मी मारणार. पण प्रत्येक वेळेस त्यांना कोण थांबवायचं? श्रीराम थांबवायचे. अरे समजावून सांगायचे, बाबा वडील आहेत, काय झालं, भरत कशासाठी ते जाणून घे. तर लक्ष्मणजी नेहमी मारण्यासाठी तयार असायचे आणि श्रीराम थांबवायचे. पण या लीलेमध्ये काय होतंय, श्रीराम काय करतायत? मारण्यासाठी चक्र आणले. लक्ष्मण काय करतायत? म्हणजे रोल उलटा झाला. तर असं झाल्यावरती तेवढ्यामध्ये नित्यानंद प्रभू बोलले, महाप्रभू पण या जगाईनं मला वाचवलं. जगाई मधाईला बोलला, अरे तो संत आहे, त्याला नको मारू, आपल्याला चांगलं शिकवतोय.
चैतन्य महाप्रभू जगाईला बघून बोलले, जगाई तू नित्यानंद प्रभूला वाचवलं. असं बोलून त्यांनी जगाईला आलिंगन दिलं. तर त्या क्षणी जगाईला कृष्णप्रेमाची प्राप्ती झाली. आणि एकदा कृष्णप्रेमाची प्राप्ती झाली की जगाईच्या अंगावर असे काटे यायला लागले, एकदम डोळ्यातून अश्रू. जगाई त्या कृष्णप्रेमामध्ये खाली पडला. बघा, कृष्णप्रेम जे असतं त्याचे पण अष्टसात्विक विकार असतात. तुम्ही ऐकलं असेल, अंगावर रोमांच येणे, डोळ्यातून अश्रू येणं, कंपाश्रू म्हणतो ना आपण, कंपाश्रू शुतरंग भाजो. तर हे कृष्णप्रेमाचं एक लक्षण आहे. तर जगाई तर असा पडतो आणि मधाई म्हणतो की महाप्रभू, त्याने जे केलं मी केलं, त्याने दारू पिली मी दारू पिली, त्याने गाय खाल्ली मी गाय खाल्ली, त्याने खून केला मी खून केला, तुम्ही त्याला कृपा देताय मला कृपा देत नाही, असं का? तर महाप्रभू बोलले की कारण तू अपराध केला, कारण तू नित्यानंद प्रभूंना मारला. परत मधाई, आता हे जगाई आणि मधाई ॲक्च्युली ब्राह्मण परिवारात जन्मले होते, त्यांना शास्त्र पण माहिती होतं. तर मधाई बोलला की यापूर्वीच्या अवतारामध्ये तुम्ही तर किती राक्षसांना मोक्ष दिलाय, मग मला का देत नाही, माझा पण विचार करा. तर चैतन्य महाप्रभू बोलले, त्या सर्व राक्षसांनी माझ्यावरती हल्ला केला होता, माझ्या भक्तावरती हल्ला नव्हता केला, पण तू नित्यानंद प्रभूवरती हल्ला केला म्हणून तुझा उद्धार नाही होणार. बघा, दोन लोक आहेत, दोघं सारखेच खून करतायत, दारू पितायत, गाय मारतायत, त्याच्यापैकी एकाला मोक्ष मिळतोय, तर दुसऱ्याला कसं वाटेल? तुम्ही सत्संगामध्ये समजा दोन माताजी आहेत, तुमच्या बाजूच्या माताजींना भेटतो, तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला कसं वाटेल? पुढच्या काय म्हणतात, पुढच्या खिस्तमध्ये येईल. तर मधाई असा बोला. मग मधाई म्हणतो, मग काय करू मी चैतन्य महाप्रभू? तर महाप्रभू म्हणतात, तू नित्यानंद प्रभूंचे चरण पकड, त्यांची कृपा झाली तर तुला क्षमा मिळेल. तर मधाई लगेच नित्यानंद प्रभूंच्या चरणामध्ये पडतो आणि नित्यानंद प्रभूच्या चरणामध्ये पडल्यावरती नित्यानंद प्रभू लगेच त्याला माफ करतात आणि चैतन्य महाप्रभू मग त्याला पण कृष्णप्रेम देतात. अशा प्रकारे जगाई मधाईचा उद्धार होतो. पण इथेच त्यांचा क्लास संपत नाही, आपला पण संपणार नाही. तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात जगाई मधाईला, आज संध्याकाळी तुम्ही कार्यक्रमाला यायचं, संकीर्तनाच्या कार्यक्रमाला. तर श्रीवास ठाकूरांच्या घरी दररोज रात्री कीर्तन व्हायचं रात्रभर. तर त्या दिवशी जगाई आणि मधाई पण कीर्तनाला आले. आले, चांगलं कीर्तन चालू होतं. ज्या लोकांच्या ज्यांच्या हातात दारू असायची ते आता हातामध्ये करताल घेऊन डान्स करत होते. तर असं चांगलं कीर्तन चालू असताना अचानक चैतन्य महाप्रभूंचं रूप बदलून गेलं. जसं आपण दिवाळाची काजळी येते ना, तसं काजळीसारखं चैतन्य महाप्रभूंचा रंग कसा आहे, सोनेरी आहे ना, परंतु त्या पूर्ण रूपामध्ये सगळीकडे अशी काजळी आली. चैतन्य महाप्रभूंनी अद्वैताचार्यांना विचारलं, मी कसा दिसतोय? अद्वैताचार्य बोलले, कृष्णासारखा दिसतो. तर पण भक्त बोलले, पण तुम्ही असे का दिसताय? चैतन्य महाप्रभू बोलले, हे जगाई आणि मधाईचे सगळे पाप आहेत, हे सगळे पाप मी ग्रहण करतोय तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी की जगाई आणि मधाई आजपासून पापमुक्त आहेत, त्यांचा तुम्ही अपराध करू नका. हे सर्व पाप मग चैतन्य महाप्रभूंच्या शरीरात आले. तर आता वेळ कमी होतं, मग ठीक आहे, जाऊ दे, नाही सांगत. तर मग परत असं कीर्तन चालू होतं आणि चैतन्य महाप्रभू बोलले, या दोघांचे सर्व पाप मी ग्रहण केले, त्याच्यामुळे आजच्या नंतर या दोघांना कोणी पापी समजायचं नाही, हे महान वैष्णव आहेत. आणि चैतन्य महाप्रभू बोलले. मग भक्तांनी विचारलं, मग हे पाप कुठे जातील? चैतन्य महाप्रभू बोलले, जो पण भक्तांचा अपराध करेल, जो पण भक्तांचा द्वेष करेल, भक्तांचं काय म्हणेल, त्यांचा त्रास देईल, हे पाप त्याला जातील. तर तेव्हापासून ते पाप चालूच आहेत बरं का, आता पण तो कोटा चालू आहे. तर तुम्ही काय करता ते विचार करा, त्याच्यानुसार ते पाप येणार. मग असं झालं. मग जगाईमध्येचा उद्धार झाला. जगाईमध्ये खूप चांगल्या चरित्राचे झाले. जगाईमध्ये दररोज 128 माळा जप करायचे. तर असा जप करत असताना पण त्यांना खास करून मधाईच्या मनामध्ये खूप दुःख होतं की मी एवढ्या लोकांना त्रास दिला, नित्यानंद प्रभूंना त्रास दिला. मग तो एक दिवस नित्यानंद प्रभूकडे जातो. तर नित्यानंद प्रभू म्हणतात, अरे तू मला माझ्या मुलासारखा आहे, आईवडिलांना कुठं मुलांचा राग येतो? तर मधाई म्हणतो, तुम्ही मला माफ केलं, पण मी किती लोकांना त्रास दिलाय. तर नित्यानंद प्रभू म्हणतात, ठीक आहे, तुला मी एक सेवा देतो. गंगेवरती जे दररोज सकाळी लोक आंघोळ करायला येतात त्यांची सेवा करायची. तर हा मधाई दररोज सकाळी जाऊन त्या घाटावरचा कचरा साफ करणे, आलेल्या लोकांचे कपडे व्यवस्थित ठेवणे. एक दिवशी म्हणजे एकेकाळी जो व्यक्ती
ज्या लोकांचे खून करायचा तोच व्यक्ती आज काय करतो, त्यांचे कपडे ठेवतोय, त्यांच्यासाठी घाट साफ करून देतोय. तर हे बघून काही लोकांना म्हणजे असे अश्रू अनावर व्हायचे की एवढा कसा काय बदल होऊ शकतो. परंतु काही लोक असे पण होते की ज्यांना त्रास दिला मग ते काय करायचे की दगडानं मधाईला मारायचे. जर आधीचा मधाई असता तर वारला असता कोणी. तर कधी कधी असं पण होतं आयुष्यात. तर मधाईनं काय केलं पाहिजे, मधाईनं काय बोलले पाहिजे, टायगर अभी जिंदा आहे. बोललं मी तोच आहे. तर मधाई काय करायचा, तो दगड घेऊन त्या व्यक्तीला द्यायचा आणि परत मारा म्हणायचं, मी खूप पापं केले, तुम्ही मारल्यानंतर माझे पापं कमी होते. एवढं परिवर्तन जगाय आणि मधाईमध्ये झालं. तर ही नित्यानंद प्रभूंची इच्छा होती की जर जगाई आणि मधाईचं परिवर्तन झालं तर चैतन्य महाप्रभूंचं नाव सर्वत्र होईल. हा हेतू लक्षात ठेवून त्यांनी धोका पत्करून या दोघांकडे गेले. आणि जेव्हा त्यांचा उद्धार झाला तेव्हा यम लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की यमराजजींनी चित्रगुप्तला विचारलं की अरे जगाई आणि मधाईचे पापं किती आहेत. तर चित्रगुप्त बोलले, यमराज आमचे सगळे मेमरी कार्ड, फोन, हार्ड डिस्क, लॅपटॉप, डाटा सेंटर सगळं काही भरून गेलं, या लोकांचे एवढे पाप आहेत, परंतु हे सगळे आता आम्हाला पाण्यात टाकून द्यावे लागते. यमराज बोलले का, कारण चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे सर्व पाप नष्ट केले. तर हे ऐकल्याबरोबर यमराजला चक्कर येऊन पडतात की एवढे पाप करणाऱ्या व्यक्तीचे पाप एका क्षणात कसे काय नष्ट होऊ शकतात. तर मग तिथे संकीर्तन होतं यमपुरीमध्ये. तर ब्रह्माजी येतात, महादेव येतात, गणपती येतात, इंद्रदेव येतात. तर ब्रह्माजी आणि महादेव यमराजच्या कानामध्ये म्हणतात, हरी 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 हरी. तर असं ऐकून यमराजजी उठतात, मग तिथं मोठा डान्स चालू होतो. तर त्या डान्समध्ये कोण कुणीकडे नाचते, नारदमुनीची विणा हरवली, महादेवासोबत आलेले भूत प्रेत ते पण नाचायला लागले आणि असा मोठा जल्लोष झाला. तर लीला तर खूप मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या लीलेतून हे कळतं की नित्यानंद प्रभूच्या प्रेमाला आणि नित्यानंद प्रभूच्या दयेला काहीच अंत नाही आहे. जर ते जगाई मधाईचा उद्धार करू शकतात तर इतरांचं का नाही करणार. फक्त गरज एकच आहे की चैतन्य नित्यानंद प्रभूंनी जी विनंती केली आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. काय त्यांनी विनंती केली, कह गौरांग लह गौरांग भज गौरांगेर नाम रे, हे जन गौरांग भजे से है अमर प्राण रे. गौरांगचं नाव घ्या, गौरांग महाप्रभूंचं भजन करा. जे पण गौरांग महाप्रभूंचं नाव घेतील ते माझे प्राण आहेत, असं कोण म्हणते. म्हणून आपण इथं महाप्रभूंचं नाव घेऊ, गौरंगा नित्यानंद, गौरंगा नित्यानंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फक्त 2 मिनिटात तुम्हाला एक देऊन सांगतो. आता येणाऱ्या परवा, आज एकादशी आहे ना, द्वादशी त्रयोदशी, शनिवारी नित्यानंद त्रयोदशी आहे. तर तुम्ही तिथे या आणि नित्यानंद प्रभूंची कृपा घ्या. तुमच्या राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली जाईल. शनिवारी रात्री राहून तुम्ही रविवारी परत येऊ शकता, किंवा तुम्हाला शनिवारी सुट्टी असेल तरी तुमची सर्व व्यवस्था केली जाईल. फक्त उद्या आम्हाला नावं द्या की कोणाला नित्यानंद त्रयोदशीसाठी यायचं, म्हणजे व्यवस्था करायला सोपं होईल. आणि उद्या सकाळी हरिगुरु प्रभू आणि गंगानाथ प्रभू मंगल आरती घेणार आहेत, तर याचा पण तुम्ही लाभ घ्या. तर नित्यानंद प्रभूंना ही शेवटची प्रार्थना आहे की म्हणून आपण थांबूया. जय नित्यानंद चंद्र जय चैतन्य प्राण, तोमार चरणार विंध्य भक्ति देह दान. जय नित्यानंद चंद्र जय चैतन्य प्राण,
तोमार चरणार विंदे भक्ती देहदाम. की हे नित्यानंद प्रभू, तुम्ही चैतन्य महाप्रभूंचे प्राण आहात, आम्हाला तुमच्या चरणी भक्ती द्या. नित्यानंद प्रभू देतील की नाही देतील? कशावर? प्रेमे मत्त नित्यानंद कृपा अवतार, उत्तम अधम किछु ना करे विचार. ठीक आहे, नित्यानंद प्रभूंना प्रार्थना करून आपण इथे थांबूया. तर जसं नित्यानंद प्रभू हरदास ठाकूरांनी नामस्मरण करायला सांगितलं, तर एक माळ जप करायचा. काय करायचं? उशीर झाला तर ठीक आहे, मग आता आपण प्रसाद घेऊया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.